नमस्कार मंडळी. आपण यांना पाहिलत का ह्याच्या 6व्या सीरीजमध्ये किंवा 6व्या अंकामध्ये मी श्वेता चक्रदेव, महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्गतर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजचे आपले पाहुणे आहेत, त्यांचं नाव आहे पराग बेडेकर आणि मिथिला बेडेकर. अ, ही एक जोडी आपण आज आपल्या भेटीसाठी आणली आहे. एकतर आत्तापर्यंत कधी असं कोणी जोडी किंवा नवरा-बायको असे आले नव्हते. हे पहिलाच आपला प्रयत्न आहे आणि त्याला एक कारणही आहे आहे. पराग आणि मिथिलाची थोडक्यात ओळख करून देईन आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मुळात पराग आणि मिथिला हे दोघंही अतिशय युनिक करियर पाथ पर्स्यू करतात. अ, नेहमीचे आपले ऐकलेले किंवा पाहिलेली किंवा आपण ज्यांच्याबरोबर अ, बरेचदा गप्पा मारत उभे असतो, अशी जी लोकं असतात, ते जे करियर करत असतात, त्यांच्यापेक्षा ह्या दोघांचंही करियर खूप वेगळं आहे आणि ते दोघंही अतिशय यशस्वीरित्या ते कंटिन्यू करतायत. हे करत असताना त्यांना आलेले अडथळे, हे करत असताना त्यांच्यासमोर आलेली आव्हानं, हे सगळा प्रवासच मला खूप कायम रोचक आणि एडव्हेंचरस वाटत आलेला आहे. आणि म्हणून मला आज त्यांच्याशी गप्पा मारायची खूप इच्छा आहे. त्यामध्येही मिथिला पराग ची बायको मिथिला जी आहे, तिने तर तिचं करियर ॲज अ सेकंड करियर ट्रॅक म्हणून सुरू केलं. म्हणजे तिची मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर. आणि आज ती एक अतिशय यशस्वी टेक आणि ती मला करेक्ट करेल मी जर चुकीचं बोलत असेन तर. याचं काम करते. ह्याचा अर्थ सर्जरी करताना ऑपरेशन थिएटर्समध्ये जेव्हा भूल दिली जाते, तेव्हा त्याचं जे प्रमाण आहे, भुलीच्या गॅसचं प्रमाण आहे, ते जो माणूस ॲडजस्ट करतो, ज्याच्या हातात ते कंट्रोल असतात, ती मिथिला असते. आणि रोजच्या रोज ट्रॉमा, ट्रान्सप्लांट अशा अतिशय महत्त्वाच्या क्रुशियल आणि क्षणात इकडचं तिकडे होऊ शकेल अशा सर्जरीजमध्ये ती तासनतास उभी असते. आणि आता तुम्ही बघाल तर परागच्या बाजूची सीट रिकामी आहे. कारण दॅट्स द लाईफ मिथिला एंड पराग हॅज. तिला इमर्जन्सी केस आली आणि ती बिचारी हॉस्पिटलमधनं धावत आपल्यासाठी येतीये. पण पराग म्हणाला, की ती येईपर्यंत आपण सुरू करूया, म्हणजे लोकांचा खोळंबा होणार नाही. तर अशा अतिशय युनिक कपलचं आज मला स्वागत करताना इथे मनापासून आनंद होतोय. पराग, तुझं स्वागत करते आणि मिथिलाचं आल्यानंतर मी पुन्हा एकदा जोरदार स्वागत करेन. तू म्यूटवर नाहीयेस ना पराग? नाही, म्यूटवर नाहीये मी. हां, ग्रेट, ग्रेट. ऐकू येतंय. तर हं. आधी आधी आम्ही असं ठरवलं होतं, की पराग आणि मिथिलाला सायमल्टेनियसली प्रश्न विचारू, पण आपण थोडासा पॅटर्न बदलू. मिथिला येईपर्यंत मी पराग तुझ्याशी बोलते, गप्पा मारते आणि देन ओके. आपण मिथिलाला विचारूया, नाही का? हं, पराग, आम्हाला आपण ओळख करून दिली युनिक करियरबद्दल. हं. त्याबद्दल तर आपण बोलूच. आणि पण त्याआधी तू कुठला आहेस मूळचा? तुझं शिक्षण किंवा तुझं बालपण याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग ना? ओके. पहिल्यांदा मंडळाचे श्वेताचे आभार आम्हाला आज ही संधी दिल्याबद्दल. अ, खरंच आमच्यापेक्षा खूप अकम्प्लिश्ड लोकं खूप आहेत. तरीसुद्धा आम्हाला श्वेताने विचारलं. खरंच पुन्हा एकदा आभार. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर माझा जन्म सोलापूरचा. अ, लहानपण आणि शिक्षण सगळं पुण्यामध्ये झालं. त्यातले वर्षातले 9 महिने पुण्यामध्ये असतात, 3 महिने सोलापूरला असतात. त्याला कारण आहे. कारण हं. की सोलापूरला माझा मामा, माझे आजोबा यांचा स्वतःचा बिझनेस होता. ते स्वतः फोटोग्राफर होते. घरी रेडिओ, टीव्ही दुरुस्त करायचे. नाटकांना, सिनेमांना, गॅदरिंग्सना साउंड द्यायचे. निवडणुकांना हं. साउंड द्यायचे. आणि सुट्टी लागली, की त्या दिवसापासून मी सोलापूरला गेलेलो असायचो, की जिथे माझं करियर डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. शाळा तर काय चालू असते. त्यामुळे पुण्यामध्ये झालं. 4थी-7वी स्कॉलरशिप मिळाली. 10वी बोर्डात आलो. अ, त्यानंतर 12वी नंतर आय-आय-टीला सिलेक्शन झालं आणि तेव्हा एक मोठा असा निर्णय होता, की आता काय करायचं? तर मला पहिलं लहानपणापासून इलेक्ट्रॉनिक्सची खूप आवड होती. आणि सगळ्यांचं असं होतं, की मार्क चांगले पडले सी-ओ-ई-बीला इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन मिळतीये, तर तू घे. तर ते ते न करता मी ॲक्चुअली आय-आय-टीला केमिस्ट्रीला ॲडमिशन घेतली. आणि केमिस्ट्री इज माय हं. पॅशन म्हणजे इक्वल. आणि मी आय-आय-टीला गेलो. तिथं मी पहिल्या वर्षाला पहिला आलो. आणि पुन्हा एकदा विचार केला, की मी हाडाने इंजिनिअर आहे. त्यामुळे मी हं. सायंटिस्ट व्हायचा का इंजिनिअर व्हायचा? याच्यामध्ये इंजिनिअर हा पाथ निवडला. आणि मला ब्रांचेस मिळाला. मी मेटलर्जिस्ट झालो. म्हणजे मेटलर्जीमध्ये बी-टेक झालो. मेटलर्जीलाही मी पहिला आलो. अब्दुल कलामांच्या हस्ते मला ओह, नाईस. मेडल मिळालं 96 साली. अ, त्यानंतर म्हटलं माझ्या वर्गातले
42 पैकी 26 जण अमेरिकेला गेले ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅड करायला. मी काय जीआरई वगैरे पण दिली नव्हती. कारण मला इंजिनिअर म्हणून डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं. त्यामुळे मी हं, डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये उडी मारली. 1 वर्षभर मी पुण्यामध्ये टेल्को म्हणजे आता टाटा मोटर्समध्ये मी सप्लायर क्वालिटी इंजिनिअर म्हणून काम केलं. आणि त्यानंतर मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली जपानला जाण्याची हं, आणि ते खूप मोठी सिलेक्शन प्रोसेस होती. पण त्याच्यामधनं मी भारतामधनं एकटाच सिलेक्ट झालो आणि मी हं, जपानला गेलो 1997 साली. त्यानंतर साधारण 20 वर्ष हिताची मेटल्स जपान या कंपनीमध्ये मी नोकरी केली. त्यातले 5 हं, वर्ष मी जपानमध्ये राहिलो आणि 5 वर्ष झाल्यानंतर माझी बदली पिट्सबर्गला झाली. कारण त्यांनी ते पिट्सबर्गच्या नॉर्थला किटानिंगमध्ये एक कंपनी विकत घेतली होती आणि ती कंपनी खूप वाईट कंडिशनमध्ये होती, की मला बेसिकली पाठवलं, की जा आणि बघ काय चाललंय आणि काय करायचंय या 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 युनिटचं. त्यामुळे मी पिट्सबर्गमध्ये आलो आणि नंतर मग जे 3 वर्षाचं प्रोजेक्ट होतं, ते 16 वर्षाचं प्रोजेक्ट झालं आणि त्या कंपनीत कारण एकानंतर एक मी प्रोजेक्ट्स ॲड करत राहिलो, कंपनी मोठी होत राहिली हं. आणि 2016 साली त्यांनी सांगितलं, की आता आपण कंपनी डायव्हर्स्ट करणार आहेत आणि तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे रादर कंपनीने एकच ऑप्शन दिला होता, की तुझी टोकियोला पुन्हा बदली होणार आहे आणि मी दुसरा ऑप्शन निर्माण केला, की आपण काहीतरी वेगळं करूया आणि तेव्हा मी बेसिकली कंपनी तेव्हा तू सोडली. बेसिकली तिथपर्यंत तुझा प्रवास करेक्ट, येऊन थांबला. करेक्ट, ओके. करेक्ट, पुण्यापासून सुरू झालेला प्रवास तो इथपर्यंत येऊन थांबला. करेक्ट. आणि मला आता प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल, की मी पराग आणि मिथिलाला मागची 9 वर्ष तरी ओळखतेय. जितकी वर्ष पिट्सबर्गमध्ये राहतोय तितकी वर्ष ओळखतेय. आणि दरवर्षी ना ह्यांचे काहीतरी नवीन-नवीन काहीतरी हे दोघं जण ॲक्टिव्हिटी करत असतात. आणि 9 वर्षापूर्वी त्यांची मुलं लहान होती. आणि ती तेव्हा जितक्या ॲक्टिव्हली आणि इक्वली या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हायची, तेवढीच ती आजही होतात. किंबहुना मला असं वाटतंय आता ते लीड घेतात आणि पराग आणि मिथिला बॅकग्राऊंडला असतात. हे बरोबर. ट्रान्झिशन आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि त्यांना दोघांना एकत्रित बोलावण्याचा हाही एक उद्देश होता, की त्यांच्या दोघांची अतिशय युनिक पेरेंटिंग स्टाईल आहे आणि त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण आपण आता परागवर फोकस करतोय म्हणून पराग, मी आता तुझ्या प्रश्नाकडे पुढच्या येते, की इथपर्यंत येऊन थांबलास. हिताचीने तुला सांगितलं, की आता परत जपानला जायचं आणि तू म्हणलास, की मी स्वतःसाठी एक वेगळा मार्ग शोधून काढला. तर हं. आम्हाला तू काय करतोस आणि हे आधी सांग आणि मग तू त्या हिताचीच्या ऑप्शनपासनं आजपर्यंत ये. ओके. म्हणजे मी ऑप्शन असा शोधला, की बेसिकली काय दुसरीकडे जॉब शोधायचा. ऑब्व्हियसली 2-3 ऑफर्स हातामध्ये होत्या माझ्या. पण हं, मला पुन्हा नोकरी करायची नव्हती. म्हणजे हं, त्या स्टेजला तरी मला पुन्हा नोकरी करायची नव्हती. काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. वेगळं फील्ड फील्ड असं नाही, पण काहीतरी वेगळं करायचं होतं. तर अशी एक संधी चालून आली, की पिट्सबर्ग जवळची एक कंपनी माझ्या फील्डमधलीच बंद होणार होती. हं, आणि त्या फील्डमध्ये असल्यामुळे मटेरियल सायन्सच्या फील्डमध्ये असल्यामुळे मला माहीत होतं, की काही वर्षांपूर्वीपर्यंत ही कंपनी खूप चांगली चालली होती. त्यांचे प्रॉडक्ट्स खूप स्ट्राँग आहेत आणि यातनं काहीतरी होऊ शकेल का? तर मी त्यांना अप्रोच झालो आणि बेसिकली त्यांना विचारलं, की तुम्ही का बंद करताय किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत? तर ते 1-2 भेटीमध्ये मला साधारण प्रॉब्लेम लक्षात आले, की काय चाललंय आणि काय केल्याने टर्न अराउंड होऊ शकेल. मी त्यांना काही ते ऑप्शन सांगितले नाहीत, पण त्यांना ऑफर केले, की अ, मला कंपनी विकत घ्यायची आहे. सो मी इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट एंटरप्रेन्योर म्हटल्यानंतर पहिल्यांदा डोळे थोडेसे झाले, की कोण आहे हा? काय करतोय? वगैरे, वगैरे. हं, सो माझ्या डोक्यात असं होतं, की बेसिकली तिथे ॲसेट्स खूप होते आणि टेक्नॉलॉजी होती, पण ती लीडरशिप नव्हती, नंबर हं, 1 आणि त्या प्रॉडक्टची मला माहिती होती, मार्केटची मला माहिती नव्हती आणि दुसरं म्हणजे टेक्निकली मी खूप स्ट्रॉंग होतो. हं, सो तेव्हा असं लक्षात आलं, की असं काहीतरी केलं तर काय होईल? तेव्हा मग काही असे चक्र फिरवली, काही जुगाड केले. व्हेंचर कॅपिटलिस्टना भेटलो आणि काही हं, फंडिंग जमा केलं आणि बेसिकली मी ऑफर केली आणि इट वेंट थ्रू. हं. 2016 साल होती. ट्रम्पच्या इलेक्शनच्या आधीची वेळ होती. सगळं मार्केट एकदम डाउन होतं. बायर्स बायर्स मार्केट होतं आणि त्या कंपनीने विचार केला, की बेसिकली बंद ग्रॅब दॅट करून लिक्विडेट अपॉर्च्युनिटी. करण्यापेक्षा सेल्स कॉन्ट्रॅक्ट एक सही केली, की त्यांचं काम झालं या, या. आणि एकदम मी एम्प्लॉयरचा एम्प्लॉयीचा एम्प्लॉयर झालो.
एम्प्लॉयर झालास. हां, एक्झॅक्टली. हां. आणि बेसिकली मला कौतुक आणि कायम कुतूहलही वाटतं ह्या गोष्टीमुळे. आणि मी हे बोलले तुझ्याशी पूर्वी, की मी बऱ्याच माझ्या अनेक मित्रांच्या कन्सल्टन्सी कंपन्या आहेत. हं, काही जणांच्या फायनान्शियल मॅनेजमेंटच्या कंपन्या आहेत. पण ॲक्चुअल फंक्शनल युनिट घेणं आणि हं, आधी अनेक वर्ष नोकरी करून अचानक एक दिवस ते युनिट घेणं आणि नंतर ते सक्सेसफुली चालवणं वॉज डेफिनेटली अ लीप ऑफ फेथ. म्हणजे आपण म्हणतो ना, इमान की छलांग. असं हं, असं असं तुझं झालं. तर मला तुला ह्याच्या संदर्भात 2 प्रश्न हे विचारायचे आहेत, की आपण पेन्सिल्व्हेनियात राहतो, पिट्सबर्गमध्ये राहतो. हं. आपण हायली ब्लू कॉलर एरियामध्ये राहतो, कष्टकरी समाजाबरोबर राहतो. तर अनेकदा त्यांना डायव्हर्सिटीची किंवा वेगवेगळ्या रेसेसची ओळख नसते. जितकी आपण आय-टी क्षेत्रात किंवा हेल्थ केअरमध्ये किंवा सायन्स बॅकग्राऊंड असेल तर जितकी असते. तर त्यांची रिएक्शन काय होती जेव्हा हा एक भारतीय माणूस येतो आणि म्हणतो, "आता आता मी तुमचा मालक आहे." हे पहिला प्रश्न. आणि हं. दुसरं म्हणजे हे ट्रान्झिशन ईझी होतं का? एम्प्लॉयी टू एम्प्लॉयर हे ट्रान्झिशन वॉज इट ईझी? आणि काय तुझ्या पुढे अडथळे आले आणि तू कसे ते ओव्हरकम केलेस? पहिला प्रश्न म्हणजे अजिबात कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि आधीची कंपनी जी होती, की त्यांनी अनाउन्स केलं, की पोटेन्शियल बायर आहे हं, आणि त्याची ओळख करून द्यायची. तेव्हा मी कंपनीमध्ये गेलो. त्यांच्याशी बोललो वगैरे सगळ्या कंपनीतल्या लोकांशी. आणि आमच्या कंपनीमध्ये युनियन आहे. सो त्यातला एक क्लॉज असा होता, की मी युनियनशी निगोशिएट करायचो. आणि म्हणजे माझं सेल्स कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज असा होता, की युनियनशी निगोशिएट करायचं आणि युनियन जर त्यांनी मान्य केलं, तर कंपनी घ्यायची. अच्छा. युनियननी काही प्रॉब्लेम्स उभे केले आणि काहीतरी राडा घातला उगाचच, तर हं, आय विल वॉक आउट बेसिकली ऑफ द डील. तर ओके. मी पहिल्यांदा गेलो असं सांगितलं आणि माझ्या काही म्हणजे कंपनीचा अभ्यास केल्यानंतर काही अशा गोष्टी मला लक्षात आल्या होत्या, की त्या इम्प्रूव्ह करणं मस्ट आहे. त्याशिवाय कंपनी सक्सेसफुल होणं शक्य नाही. हं, तर त्या माझ्या काही मागण्या होत्या, त्या मी युनियन समोर ठेवल्या. आणि मी लॉयर वगैरे घेऊन गेलेलो होतो आणि त्यांनी बघितले वगैरे जो काय बरेच डिस्कशन, वाद-विवाद बरेच काय-काय झाले. बेसिकली ते युनियनचे लोक असतात त्यांना कसं खूप कुठलंही तसं ड्रामॅटिक सिच्युएशन निर्माण करायची खूप सवय असते. म्हणजे जसं मीटिंगमधनं मधून उठून जातात किंवा आवाजच चढवतात वगैरे. हो का? हां, आणि म्हणजे अच्छा. आपण हां, शांतपणे ऐकून घ्यायचं आणि एक 1-2 तास, 1 तास झालं, 1-1.5 तास झाल्यानंतर मला लॉयर म्हणला, "परत घरी जाऊ." म्हणलं, हां, "अरे काय मी इथं कंपनी घ्यायला आलेलो आहे आणि तू मला घरी जाऊ काय सांगतोयस?" तो म्हणला, की "नाही, हां, इट्स नॉट गोइंग टू वर्क." की आणि तो म्हणला, की मी खूप चांगला लॉयर मला सापडला. तो म्हणला, की "मी एवढ्या निगोशिएशनमधनं बसलेलो आहे, की त्यांच्या राग-रंगावरनं असं वाटतंय, की तू जे काय सांगतोयस, ते त्यांच्या शीलच्या आतच जात नाही." आय सी. की त्यांना ते खरंच वाटत नाही. म्हणजे तू सांगतोयस, हं, की असं करणार, तसं करणार, माझे असे प्लॅन्स आहेत वगैरे, वगैरे. तर ते काही म्हणजे त्यांना काही मान्यच होत नाही. आणि करेक्ट. असं आपण 2 दिवस, 3 दिवस बसून राहिलो तरी काही घडणार नाही. तुझ्या मागण्या काही ते मान्य करणार नाहीत. सो इट्स नॉट वर्थ इट बेसिकली. हं. आणि मग मी खूप वेळ झालो, की म्हटलं, "अरे काय माझं एवढं डील आहे वगैरे, वगैरे एवढं करायचंय वगैरे." आणि मग मी निघून आलो घरी आणि त्याच्यानंतर मग मी आधीच्या ओनरशिपशी बोललो, की म्हणलं युनियन काय ऐकत नाहीये. सो इट सीम्स लाइक की मला हे नाही डील करता येणार. मग ते त्यांनी त्यांनी चक्र चालवलं. त्यांनी बेसिकली कंपनीला डिक्लेअर केले, ओके कंपनी बंद होणार. आणि अच्छा. त्या दिवशी ते झाल्यानंतर 2 तासामध्ये माझ्या लॉयरला फोन आला युनियनचा, की वॉव! की म्हणजे त्यांना तेव्हा त्याची सत्यता कळली, की मी जे काय बोलतोय ते उगाच कुठेतरी गोळीबार करत नाहीये. हां, हां, तर खरं आहे, की म्हणजे हां. त्यांच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. आयदर क्लोजर किंवा न कंटिन्यू. नवीन ओनर. न्यू आणि मग आम्ही ओनर. माझ्या लॉयरने सांगितलं, की आपण पुन्हा ऐकून घेऊ त्यांचं वगैरे. सो हं. तेव्हा ते पहिल्यांदा एंगेज झालं, आय की ते सी. पहिल्यांदा अशा ऐकण्याच्या तयारीमध्ये होते, की ओके, की 40-42 लोकं आहेत आणि त्यांचे हं, जॉब्स जेव्हा धोक्यामध्ये आहेत, तेव्हा ॲट हं. या माणसाचं ऐकून तरी घेऊया. करेक्ट, तर करेक्ट. त्याच्यामध्ये तर काही-काही मी तुला एक अत्यंत मिनिट इंटरप्ट करू का? सॉरी, सॉरी टू हां, इंटरप्ट बोल. यू. मला एक म्हणजे तू ते उत्तरात पुढच्या सांगशील. हं. हे तू फर्स्ट ऑफ ऑल हे व्हेंचर कॅपिटलिस्टला बोलणं, हे सगळं तर तू केलंस. पण ह्या लोकांशी जाऊन हे बोलायचंय, हे तू कुठनं शोधून काढलंस? युनियनशी जाऊन मी हे बोलणार आहे.
ते मी लॉयर्सला कन्सल्ट केलं बेसिकली. अच्छा, लॉयर्स लॉयर्सला बरोबर. कन्सल्ट केलं आणि सो माझा काही तू आणि अभ्यास होता लॉयर नाही. एवढेच होतात तिकडे? तू आणि लॉयर तुझ्या हो, मी साइडने? आणि लॉयर हो? लिटरली 2 जण होतो. दॅट्स इट. आई लिटरली शपथ! मी आणि माझा लॉयर ओके. दोघं जण होतो आणि युनियनची कमिटी 4 जण, त्यांचे इंटरनॅशनल रेप 2, 6 जण टोटल होते युनियनचे लोकं. आणि आय सी. ऑफ साइट मीटिंग झाली. मी म्हणलं ना, की मला मला लॉयरने पण सांगितलं होतं आधी, की ते खूप ड्रामा करतील, खूप असे हं, हं, इमोशनल हं, हं, करण्याचा हं. प्रयत्न करतील. तसंच झालं आणि म्हणजे असं हं, हं. उठून असे हातवारे करून वगैरे, आरडाओरडा करून, असं कसं करू शकता वगैरे, वगैरे. आणि आम्ही लिटरली दगडासारखे शांत बसून होतो. जस्ट जस्ट लिस्टन. आणि बापरे! म्हणजे मग काय? कसं आहे, की ते असं खूप प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना ते याह! ट्रेन केलेलं असतं, की हं, मॅनेजमेंटवर प्रेशर कसं टाकायचं. आणि याह! ते शांत डोक्याने म्हणजे लिटरली थंड डोक्याने ऐकून घ्यायचं. वॉव! आणि ते सगळं झाल्यानंतर ओके त्यांचं हां, सगळं म्हटलं कॉल आला. हं, ला लाटा गेल्यानंतर जे खरं हं. असतं दिसायला लागतं. आणि मग माझ्या काही मागण्या अशा होत्या, की त्या खूप हार्श होत्या. म्हणजे काय पहिली की पगार कमी अच्छा. आणि पण म्हणजे कसं म्हणजे सगळीकडचे पगार कमी करून टाकून कसं इट डझंट वर्क दॅट वे. हं, हं. पण काही वेगळ्या सिस्टम्स मी इम्प्लिमेंट केल्या, की त्या परफॉर्मन्स बेस्ड होत्या, नॉट सिनियरिटी बेस्ड. ओके. आणि आय आणि सी. त्यांना असं असं पिक्चर समोर ठेवलं, की आज तुमचे वेजेस कमी होणार आहेत. पण तुम्ही जर परफॉर्म केलं आणि कंपनीने परफॉर्म केलं, तर आधीपेक्षा पुढे जातं. ओके. सो एक पायरी मागे उतरायची तुमची तयारी असेल, तर तुम्ही 3 पायऱ्या पुढे जा. ओके. आणि कधी तर 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी हं, आणि त्याच्या हं, पुढे कायम. हं, तर मग त्यांच्यामध्ये आली, मिथिला आली. हं. त्यांच्यामध्ये बरेच काय-काय संवाद वगैरे झाल्यानंतर अशा लेव्हलला बोलणी आली, की ओके म्हणजे लेट्स लेट्स वर्क इट आउट. आणि मग हां, म्हणजे मग बेसिकली टेक ओव्हर केली कंपनी. तर तुझ्या नंतरचं आहे, की म्हणजे खूप मोठा शिफ्ट आहे. म्हणजे याह! एम्प्लॉयी टू एम्प्लॉयर याच्यापेक्षाही मी म्हणेन, की इंडिव्हिज्युअल टू एम्प्लॉयर. ओके, ओके. ओके, हां. ओके. म्हणजे ॲज अ पर्सन टू एम्प्लॉयर पण खूप मोठा शिफ्ट आहे. आणि नॉट ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्व्हियसली तुमच्याकडे जबाबदाऱ्या खूप जास्त असतात. पण विचार करण्याची पद्धत. करेक्ट, 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 विचार करेक्ट. करण्याच्या पद्धतीमध्ये खूप ड्रास्टिक फरक आहे. हं. की एक तुम्ही नोकर म्हणून काय करता आणि मालक म्हणून काय करता. मालक म्हणून. मागे हां. तू एकदा म्हणाला होतास, की मी जे हे मागच्या काही वर्षात शिकलोय ते कोणत्याही एम-बी-एच्या कॉलेजमध्ये शिकवत नाहीत म्हणून. असं तू मला एकदा म्हणजे म्हणाला कसं आहे, होतास. की हे हे याह! प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी आता म्हणलं याह, जसं, याह, की याह! म्हणजे ओके तुमच्याकडे अगदी म्हणजे एम-बी-ए बद्दल मला असं काही सांगायचं नाहीये. पण फॉर एक्झाम्पल एम-बी-ए इन एच-आर असेल, तर दे डोंट राइट, शो राइट, की राइट. युनियनशी कसा वाद कर म्हणजे नाही शिकवत ना. म्हणजे बरोबर आहे. त्यांचे ते काही तिकडेच प्रिन्सिपल असतात ते शिकवतात. पण म्हणजे समोरचा करेक्ट. एकदम तुम्ही 2 जण किंवा तुम्ही एकटे आणि समोर 6 युनियनचे लोकं जर ड्रामा उभा करायला लागले, तर कसं डील करायचं? बरं. पण म्हणजे मग आता त्यांना तुझा विश्वास वाटतो? डाउन द लाईन आता एवढ्या वर्षानंतर? ऑफ कोर्स म्हणजे हं, आता 8 वर्ष झाली कंपनी हं. टेक ओव्हर करून. त्यांनी पहिली हं, 4 वर्ष प्रचंड ग्रोथ पाहिली. हं. त्यानंतरचा कोव्हिडचा काळ आला. कोव्हिडच्या याह! म्हणजे मी सगळ्यांना सांगतो माझी अकॉम्प्लिशमेंट काय तर कोव्हिडच्या काळामध्ये कंपनी एकही दिवस बंद नव्हती आणि मी एकही ले ऑफ केला नाही. माय गॉड! आणि वॉव! आणि पराग. आणि ते मी सगळ्यांना सांगतो, की मला जे काय पॉसिबल आहे ते मी केलं आणि लिटरली एकही दिवस कंपनी बंद नाही केली. आणि ज्या दिवशी 13 मार्च 2020 साली जेव्हा कोव्हिडचा फतवा निघाला, हं. 14 मार्चला सकाळी माझ्याकडे पेंटागॉनचं लेटर होतं, की हो? तुम्ही आमचे प्रायमरी सप्लायर्स आहात, सो कंटिन्यू युअर ऑपरेशन्स. ओह आणि ते मी वॉव! लिटरली कंपनीच्या दारावर, ग्लास डोअरवर चिकटवलं. चिकटवलं होतं. कारण तेव्हा अशा खूप रुमर्स होत्या, की पोलिस येतील, चेक करतील तुमचे ओह! आय बिझनेसेस सी. वगैरे, वगैरे, वगैरे. सो ते हं. लावून ठेवलं होतं, की कोणी येऊन बघावं. आणि त्यातनं स्टिअर केलं, त्यातनं बाहेर आलो. त्याच्यानंतर डायनामिक्स खूप वेगळा आहे ऑब्व्हियसली. पण त्याच्यामध्ये बरोबर. अजूनही व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि क्या बात है! सो मी करू शकतो सांगून नाही. म्हणजे मी परफॉर्मन्सनी दाखवून दिलं, की कंपनी या. टर्नअराउंड होऊ शकते. म्हणजे नाही पण म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय मराठी घरातनं येऊन, आज आता 8 वर्ष कंपनी घेणं आणि ती सक्सेसफुली चालवणं बिटवीन कोव्हिड अल्सो कुठे आणि पेन्सिल्व्हेनियातल्या छोट्या ब्लू कॉलर गावामध्ये जिथल्यानी प्रोबॅबली भारतीयांना पाहिलंही नसेल कधी. अशा ठिकाणी पराग ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि हॅट्स ऑफ टू यू.
खरंच म्हणजे मला कायमच तुमच्या दोघांचं कौतुक वाटतं. पण हे मलाही माहीत नव्हतं. आता तू जे बरंच काय-काय बोललास ते मला हे मी पहिल्यांदाच ऐकते रादर. त्यामुळे थँक यू फॉर शेअरिंग दॅट. शुअर. थँक यू. बरं मी मिथिलाचं स्वागत करते. सौ मिथिला बेडेकर, वेलकम. तू श्वास घे. तू धावत आलीस आज आपण यांना पाहिलत कासाठी त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुझे खूप आभार. आणि मगाशी धन्यवाद. मी थोडंसं तुझी बॅकग्राऊंड दिली होती, की तू काय करतेस. पण मी आता पुन्हा एकदा नव्याने मिथिलाची छोटीशी ओळख करून देते आणि मग आपण मिथिलाला काही प्रश्न विचारूया. तर मिथिला बेडेकर अवनी आणि अर्णवची आई पण परागची बायको. पण ह्या व्यतिरिक्त तिची स्वतःची अशी एक खूप चांगली ओळख आहे. ती एक उत्तम कलाकार आहे. आणि ती कलेचं कोणतं क्षेत्र तिने डॅबल केलं नाहीये असं मला काही वाटत नाही. बहुतेक तिने म्हणजे पेंटिंग टू वूड वर्किंग टू प्रोबॅबली क्रोशे हे सगळंच तिला येतं राइट? शिवणकाम सगळंच येतं. अतिशय सक्सेसफुल कलाकार आहे ती. तिने एक्झिबिशन्स केलेली आहेत. तिची चित्र विकलेली आहेत आणि त्यानंतर तिची मुलं थोडी मोठी झाल्यानंतर तिने तिचा करियर ट्रॅक बदलला. तिने कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेऊन एनेस्थेसिओलॉजी टेक मी बरोबर बोलले का गं? हो, अॅनेस्थेशिया टेक्निशियन. एनेस्थेशिया टेक्निशियन झाली आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा ऑपरेशन्स करतात आणि ती ट्रॉमा आणि ट्रान्सप्लांट सर्जरीजमध्ये ती असिस्ट करते. सो जेव्हा कुठेतरी भयानक ॲक्सिडेंट होऊन माणूस जगतोय का मरतोय असं झालेलं असतं किंवा कुणाचं हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट होत असतं, तेव्हा त्याला भूल दिली जाते पेशंटला. त्या भुलीचं जे इक्विपमेंट्स आहेत, त्या सगळ्याचा कंट्रोल मिथिलाच्या हातात असतो. म्हणजे काय म्हणायला गेलं तर जीवन मरणाची दोर अशी त्याचा त्याचा ती ते सेतू तर धरून असते. तर मिथिला मला तुझं खूप कौतुक वाटतं कायम कारण की तू इतक्या सक्सेसफुली तुझा करियर नंबर 2 पर्स्यू करतीयेस आणि आज प्रेस्बीसारख्या अतिशय प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये तू काम करतीयेस. तर आम्हाला तुझ्या या प्रवासाबद्दल ऐकायचंय. पण मी परागलाही हा प्रश्न विचारला होता. थोडक्यात तुझं बालपण, तू कुठून आलीस? तू आधी काय शिकलीस? म्हणजे तुझं प्री करियर 2 पर्यंतचा प्रवास आम्हाला थोडा सांग आणि मग आपण तुझ्या करियरकडे जाऊया आत्ताच्या. सर्वप्रथम तू आमच्या दोघांची निवड केलीस त्याच्याबद्दल तुझे आभार. आणि काय? मला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल जरा माफी असावी. पण आम्हाला कळलं म्हणजे तुझं आयुष्य कसं असतं. हो. आणि मी तुला परवा म्हटलं तसं ती ट्रिपल ए जी काय म्हणत होते तशीच केस आली होती. त्याच्यामुळे जरासा उशीर झाला. हं. त्याच्यामुळे इमर्जन्सी केस असल्याकारणाने जरा उशीर झाला. पण महत्वाचं म्हणजे माझा जन्म पुण्यातला, सगळं शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण पुण्यातलं, कॉलेजचंही शिक्षण पुण्यातलं. सदाशिव पेठेत वाढले. त्याच्यामुळे अहिल्यादेवी शाळा जे कोण पुण्याचं असेल त्यांना माहिती आहे, की गावातल्या शाळा, अहिल्यादेवी शाळा आणि नंतर चित्रकलेसाठी किंवा कमर्शियल आर्टसाठी जे नावाजलेलं पुण्यातलं कॉलेज आहे, अभिनव कला महाविद्यालय. तिथनं मी 5 वर्षाची जी.डी.आरची कमर्शियलमध्ये डिग्री घेतली आणि तिथे काही महिने जॉब केला. अ, पुणे दर्शन म्हणून ज्ञानप्रबोधिनीच्या समोर नावाजलेली कंपनी होती. त्यांच्याकडे हं, जॉब करत होते. अ, पण लग्न ठरलं आणि सुरुवातीला जपानला जाण्याचा प्लॅन होता. पण हं. अचानक काय म्हणतात यू टर्न घेऊन आम्ही अमेरिकेला येऊन स्थायिक झालो. गेले 22 वर्ष अच्छा. आम्ही पिट्सबर्गमध्ये आहोत. हं. क्या बात है! आणि मग तू प्री हेल्थ केअरमध्ये तू काय-काय करायचीस त्याबद्दल थोडक्यात सांग ना आम्हाला. म्हणजे लोकांना कळेल किती व्हेरिड बॅकग्राऊंड आहे. हो. शाळेत असतानाच मला चित्रकलेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं बक्षीस मिळालं होतं. हं, त्याच्यामुळे तेव्हाच जरा अशी म्हणजे काय म्हणतात, त्या साइडला आपला कल आहे आणि आपण हं, चित्रकलेमध्ये इतरांपेक्षा जरा जास्त वरचढ आहोत. हे लक्षात हं, आल्यावर अभिनव कला महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. 5 वर्षाचा तो तिथे कोर्स आहे. तो हं, झाल्यानंतर ॲज युजुअल कॉम्प्युटर तेव्हा चालू झालंच होतं. हं, त्याच्यामुळे SIDACमध्ये 6 महिन्याचा कॉम्प्युटरचा कोर्स केला आणि त्या सगळ्याचा फायदा मला इथे झाला. इथे आल्यावर मी सुरुवातीला म्हणजे व्हिसा रिस्ट्रिक्शनमुळे फारसं इतर ठिकाणी जाऊन काही काम करू शकत नव्हते हं. आणि तेव्हा परागचाही महत्वाचा जॉब होता. त्याच्यामुळे त्याचं ट्रॅव्हलिंग वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला मी बऱ्याचदा आर्ट एक्झिबिशनमध्ये भाग घे. मनरोविलमधल्या किंवा मनरोविलच्या आजूबाजूच्या एरियात जी काही एक्झिबिशन भरायची, त्याच्यामध्ये मी माझी चित्र ठेवायचे. तसेच आजूबाजूच्या मुलांना चित्रकलेचे क्लास घेऊन त्यांना चित्रकलेचं हं. मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न केला आणि वुडन म्युरल्स म्हणून एक प्रकार मी शिकले होते याह! पुण्यात असताना.
तर ते इथे करून बऱ्याच जणांना मी विकली. म्हणजे गणपतीचं असू दे किंवा टिपिकल राजस्थानी बायका ज्या असतात त्यांचं असू दे. अशी वेगवेगळ्या प्रकारची म्युरल्स करून मी ती विकली आणि बेसिकली मला स्वतःला बिझी ठेवण्याचा मी ह्या सगळ्यातनं मार्ग शोधून काढला होता. आणि आमचे प्रवास तर खूप होते, चालू होते. करेक्ट, करेक्ट. आपण हायकिंग म्हणा त्याबद्दल किंवा बोलणारच आहोत या. त्याच्यामुळे असं सर्वांगीण सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मग मुलं झाल्यानंतर मग मी मात्र असं ठरवलं, की आत्ता मला मुलांकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. की हं, ते इथे आपल्याला बाकी इतर फॅमिली सपोर्ट नसतो. त्याच्यामुळे बरं. सर्वेसर्व आपणच मुलांसाठी असतो. आणि आई-वडील म्हणून ही आपली जबाबदारी आहे, की आपली मुलं वाढवणे. राइट. असं मी स्टान्स घेऊन मुलांकडे जास्त लक्ष दिलं आणि तेव्हा परागचंही ॲज युजुअल ट्रॅव्हलिंग खूप हं, चालू होतं. म्हणून आणि मला मुलांना डे केअरमध्ये वगैरे ठेवायची फारशी इच्छा नव्हती, हं. की माझी मुलं ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यांचा जितका विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकते, तेवढा मी तेवढं. करावा असं मी मनात ह्याबद्दलचा एक मेजर मोटिव्हेशनल किस्सा मी नंतर सांगणार आहे, जो तुम्ही मला सांगितला आणि त्यानंतर माझे असे डोळे उघडले. मी म्हटलं, "बापरे! हे जर ही मिथिला करू शकते, तर मी काय केलं पाहिजे?" असं मला झालं. आपण त्या दोघांच्या पेरेंटिंगबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी मला परत एकदा तुझ्या आता लेटेस्ट करंट करिअरबद्दल आपण आधी बोलणार आहोत. हो, अ, तू तू कॉलेजमध्ये जाऊन टेकचं व्यवस्थित शिक्षण घेतलंस. शिक्षण घेतलं. माझ्या माहितीत तू पहिलीच एकमेव इंडियन टेक आहेस. हो, मला मला माहिती नाहीये हो. पर्सनली आणि मला फार्मसीची बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंफार तू काय बोलतेस ते कळतं. पण तू कळतंय. सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तू काय शिकलीस ते सांग. आता तू कुठे नोकरी करतेस ते सांग आणि डे टू डे आयुष्यामध्ये, तुझ्या कामामध्ये तुझं काय कामाचं स्वरूप असतं ते सांग आणि आलेले स्ट्रगल्स सांग. एक भारतीय स्त्री म्हणून, एक मराठी स्त्री म्हणून, एक आई म्हणून आणि अ, अ, आता तू कसं त्याच्याकडे पाहतेस ते सांग. कारण माझ्या मते इथे 38 जण आपण आता आहोत आणि 38 घरं आहेत म्हणजे. सो हो. तिथल्या सगळ्यातल्या आम्हाला सगळ्यांना कायम तुझ्याकडनं मोटिव्हेशन माझ्या मते अनेकांना मिळेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना. तर प्लीज, प्लीज गो अहेड. हो, तर मी तुला म्हटलं तसं सुरुवातीला मी स्वतः घरी थांबून घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी याच्याकडे लक्ष दिलं. पण जसजशी जरा मुलं मोठी व्हायला लागली, जरा स्वावलंबी व्हायला लागली, तसा परागनी आणि मी आम्ही निर्णय घेतला, की आता जरा मी माझ्या करिअरकडे लक्ष द्यायला काही हरकत नाहीये. आणि तेव्हाच इथल्या कम्युनिटी कॉलेजमध्ये हा अॅनेस्थेशिया टेक्निशियनचा नवीन प्रोग्राम चालू झाला होता. आणि हं, मला हेल्थ केअरमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. हं. त्याच्यामुळे 1 मिनिट जरा. हो, हो, हो. टेक युअर टाईम प्लीज. आरामात. बघा काय म्हणजे काय माय गॉड पराग. सही. त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊन चौकशी केली. तर हं, मुलांच्या शाळा आणि माझे तेव्हाचे क्लासेस असं सगळं हं, व्यवस्थित मॅनेज होत होतं. हं, माझी सायन्स बॅकग्राऊंड नसल्याकारणाने मला काही प्री रिक्विजिट घ्यावे लागले. या. सायन्स आणि मॅथ्स रिलेटेड. हं, इथे इथल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे. ते झाल्यामुळे माझा हा अॅनेस्थेशिया टेक्निशियनचा जरी 2 वर्षाचा प्रोग्राम असला, तरी तो माझा 3 वर्षाचा झाला प्री ओके, रिक्विजिट्समुळे. ओके. आणि ते झाल्यानंतर प्रत्येक म्हणजे हेल्थ केअर प्रमाणे क्लिनिकल्स हे असतातच. तर हं, क्लिनिकल्स करत असतानाच मला जॉबसाठी सिलेक्शन झालं. म्हणजे लास्ट राउंड क्लिनिकलचे होते. त्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं, की "नाही, तुला आम्ही इथे हायर करणार आहोत. त्याच्यामुळे हे शेवटचे 4 वीक्स आहेत ते तुझं जॉब ट्रेनिंग आहे." आणि ते संपल्या लगेच तुला आम्ही तुझं म्हणजे हायरिंग आहे आणि तुझा जॉब पहिल्या हं, आठवड्यात चालू. हं. त्याच्यामुळे म्हणजे मला क्लिनिकल्स जॉब म्हणजे शोधावाही रेसिडेन्सी लागले नाही. टाइप असतं का गं? हो, क्लिनिकल्स म्हणजे रेसिडेन्सी काय? टाइपचं ओके. असतं, की हं. प्रॅक्टिकल बेसिकली हां, प्रत्येक हां, हां. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे जसं-जसं शिकता तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला ॲक्चुअल हॉस्पिटलमध्ये त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज असावंच लागतं. कारण का हं, फायनली तुम्हाला त्या केस आणि पेशंट हँडल करता आले पाहिजे. ती इक्विपमेंट सगळी ॲक्चुअल केस चालू असताना तुम्हाला चालवता आली पाहिजे. हं. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्येच जास्त करून तुमचं ट्रेनिंग होतं. बरं. तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तिथेही ट्रेनिंग घेऊ शकता. तिथे ॲक्चुअल जॉब करणारी लोकं तुम्हाला ट्रेन करतात. आणि मग हं, काही त्याच्यामध्ये कार्डियाक रोटेशन असतात. हार्ट रिलेटेड गोष्टी एस्पेशली कारण का ते हं, हँड्स ऑन हं. स्किल म्हणतो आम्ही. तर त्या सगळ्या तिथे शिकवल्या जातात. तर हो. असं 4 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये माझी क्लिनिकल झाली आणि 4थ्या रोटेशनला जे काही हॉस्पिटल होतं त्यांनी मला लगेच हायर केलं. हं, तर ते म्हणजे वेस्टमोरलँड एक्सेला हॉस्पिटल आमच्या जवळ आम्ही अरविंदमध्ये राहतो.
तर हं, इथनं 20 मिनिटावर ते हॉस्पिटल आहे आणि तिथेच माझा 3 वर्ष जॉब झाला. तर हं, त्या ह्याच्यात मला बेसिक केसेस आणि बेसिक कार्डियाक केसेस ह्या सगळ्याचा जास्त यातनं अनुभव मिळाला. हं. आणि ते करत असतानाच तिथे जो माझा बॉस होता, तो प्रेस्बीमध्येही काम करायला यायचा आणि त्याच्यामुळे त्यांनी मला काही-काही वेळेला असं काय म्हणतात टिप्स दिल्या, की तुझं काम चांगलं आहे, तुला इंटरेस्ट असेल, तर तू प्रेस्बीला अप्लाय करू शकतेस. तर मी वाह! 1-2दा ट्राय केल्यानंतर माझा लागला नंबर आणि तिथे मात्र जास्त प्रमाणात हँड्स ऑन स्किल आणि स्पेशली प्रेस्बीमध्ये ट्रान्सप्लांटमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे दिवसाला 4 अक्षरशः अशी बरं. हो. आणि कार्डियाक केसेसमध्ये सुद्धा स्पेशालिटी केसेस असतात आणि अच्छा. क्रेनी म्हणजे ब्रेन रिलेटेड न्यूरो या, सर्जरीज या, पण खूप असतात. तर स्पेशालिटी सगळ्या प्रकारच्या स्पेशालिटी केसेस ज्या आहेत त्या प्रेस्बीमध्ये होतात. या, या. तर बेसिकली अॅनेस्थेसिओलॉजिस्ट म्हणजे मेन डॉक्टर हा हं. सगळ्या गोष्टी प्लॅन करतो, प्रिस्क्राईब करतो. म्हणजे तो काइंड ऑफ तुमच्या आयटी भाषेत सांगायचं तर कोडिंग करतो. तर अच्छा. नर्स अॅनेस्थेटिस्ट जी असते ती सगळ्या गोष्टी मेंटेन ती किंवा तो बरं, ते सगळे मेंटेन करतात. म्हणजे काइंड ऑफ आयटी भाषेत सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर मॅनेज करतात. आणि बरं. अॅनेस्थेशिया टेक्निशियन म्हणजे माझा जॉब म्हणजे सगळं हार्डवेअर किंवा सगळी आय सी. इक्विपमेंट ही सगळी सांभाळणे, त्याचा मेंटेनन्स आणि त्याची मेडिकेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा ब्लड रिलेटेड गोष्टी, एअरवे मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा माय गॉड! माझ्याकडे जबाबदारी असते. तर ट्रान्सप्लांट आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला स्टराईल गाऊन, स्टराईल बाकी सगळ्या करेक्ट, गोष्टी करेक्ट, घालून तुम्हाला अॅनेस्थेसिओलॉजिस्टच्या बरोबरीने काम करावं लागतं. आणि करेक्ट. ह्या केसेस फार म्हणजे काय म्हणतात लॉंगर केसेस म्हणतो किंवा बराच वेळ चालतात. त्यामुळे हं. एकदा चालू झालं की सुरुवातीचा काळ ॲक्चुअल डॉक्टर बरोबर, नंतर बाकीच्या बरेच लॅबवर आणि बाकीची इतर इक्विपमेंट सांभाळणं. त्याच्यामुळे सकाळी 7:00 ला चालू झालेली केस संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत तुम्हाला ती हँडल करावी लागते. हो? हो, त्याच्यामुळे पण मग तू सर्जरी म्हणजे एकदा सर्जरी सुरू झाली, की ती संपेपर्यंत तुला तिथे असायला लागतं? असावं लागतं. सर्जरी सुरू व्हायच्या आधी, सर्जरी चालू असताना आणि सर्जरी झाल्यानंतर. कारण का काही-काही वेळेला समजा आय-सी-यूमध्ये पेशंट पाठवायचं असेल, तर त्याची पाठवणी करून त्याचे सगळे रिपोर्ट वगैरे त्याच्या त्या फाईलमध्ये गेले आहे की बापरे! नाही, हे सगळं ॲडमिन पासून ते इक्विपमेंट वरपर्यंत सगळं तुम्हाला बघावं लागतं. आणि बापरे! नंतर सुद्धा ती डॉक्युमेंट्स तुम्हाला काय कॉम्प्युटरवर सगळे लोड करणे वगैरे सुद्धा ती जबाबदारी तुमची असते. आणि परत दुसऱ्या केसचा सेटअप करणे, ती हो ना. झाल्यानंतर. हो. त्याच्यामुळे काम सतत तुम्ही चालत असता, सतत तुम्ही काय म्हणतात आणि एकच रूम म्हणजे एकच ओआरची रूम नाही. तुमच्याकडे बरोबर. 5 ते 6 वेगवेगळ्या रूम्स असतात आणि प्रत्येक रूममध्ये 4 ते 5 केसेस दिवसा तरी असतातच. आणि ह्याच्यामध्ये जर केव्हा समजा ट्रॉमा वगैरे केसेस आल्या, तर मग तुम्हाला त्याच्याकडेही धावपळ करावी लागते. हे भयंकर आहे. म्हणजे केवढं आहे. हे नुसतं ऐकतानाच मला आय गॉट ऐकताना चिल्स. हो. पण आणि म्हणजे मिथिला हे तुझं बऱ्याच कौतुक आहे गं. हो. बऱ्याच नाही, नाही बोल. छोट्या-मोठ्या टेस्टपासनं ते ॲक्चुअल म्हणजे पेशंटचं जे सर्जरीमध्ये ब्लड चा लॉस होतो, ते आम्ही एका रिझर्व्हायरमध्ये, एका कंटेनरमध्ये सगळं हं. गोळा करून, ते एका मशीनद्वारे त्याचं स्वच्छ करून, ते परत ते करेक्ट. पेशंटला दिलं जातं. तर अशा प्रकारची ही जी काही इक्विपमेंट आहे, ती तुम्हाला हँडल करावी लागतात आणि तसं मग असेल ती तर पण तुम्ही तुला हँडल करायला लागतात? हो, हो. तसं असेल तर अच्छा. तुम्ही त्या रूममध्ये अडकलेले असता. ओह! हो. आणि मग तुम्हाला आपण ह्यांना पाहिलत का आम्ही तिथे सुरू होतो आणि तू ड्राईव्ह करत बरोबर काय येतेयस. हॅट्स ऑफ टू यू मिथिला आणि स्पेशली तुझी हो. सायन्स बॅकग्राऊंड नसताना नसताना. हो, तुझं बॅचलरेट किंवा तुझे मास्टर्स त्याच्यात नसताना अगदी फ्रेश स्टार्ट करून हो. हे करणं हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि हं, आम्हाला बाहेर बसून काही कळत नाही. पण म्हणजे जर कधी असं आता माझ्या माझ्या मुलांच्या वेळी किंवा कधी माझी सर्जरी झाल्या तेव्हा मला दिसत होते टेक. पण ते मी झोपी गेल्यावर काय करत हो, होते ते हो. कळत नाही. पेशंट असताना तुम्ही. पण धिस धिस इज अमेझिंग, अमेझिंग हो. वर्क आणि अमेझिंग म्हणजे करियर पाथ. तू आम्हाला सगळ्यांना काय सांगशील? सगळ्यात आत्ता ज्या करियर करतायत त्याही बायकांना, ज्या करियर करू इच्छित आहेत त्यांना आणि ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांना मे बी अजून माहीत नाहीये, अशा सगळ्यांना असं काय सांगशील?
म्हणजे आता प्रत्येकाची म्हणायला गेलं तर प्रायोरिटी वेगळी असते. पण मी माझा अनुभव सांगायला मला आवडेल, की जर का तुम्ही फॅमिली वगैरे असं प्लॅन केलं असेल, तर माझ्या दृष्टीने तुम्ही तुमच्या फॅमिलीला आधी प्राधान्य देणं आवश्यक आहे. करियर तुमचं म्हणजे आता माझा स्वतःचं करियर हे होऊ शकतं किंवा करियरमध्ये तुम्ही थोडी मध्ये गॅप घेऊ शकता, ब्रेक घेऊ शकता. अ, आणि इथे एस्पेशली ह्या देशामध्ये बऱ्याच तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत. आणि पिट्सबर्ग बरोबर. एस्पेशली आता मी म्हटलं तसं हेल्थ केअरसाठी फारच प्रोग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्कोप आहे. तर मुलांकडे लक्ष देण्याच्या म्हणजे मुलांचा विकास होण्याच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला आई म्हणून जास्त लक्ष घालणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे आता जरा व्हिसा वगैरेची जरा काय म्हणतात फ्लेक्सिबिलिटी आलेली आहे. पूर्वी तसंही नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे आणि आधी कसं परागचा जसा जॉब होता त्याच्यामुळे त्याची धावपळ चालू होती. आता त्यांनी त्याचा बिझनेस अॅक्वायर केला असल्या कारणाने तो जरा फ्लेक्सिबल असतो. त्याच्यामुळे घरातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या आता त्यांनी टेक ओव्हर केलेल्या आहेत. मुलांच्या सगळ्या गोष्टी त्यांनी टेक ओव्हर केलेल्या आहेत या. आणि पूर्णपणे त्यांनी मला मुभा दिली आहे, की आता तू तुझ्या करिअरकडे फोकस कर. त्याच्यामुळे ही क्या दोघांची बात है! म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो तशी गोष्ट आहे खरंय, ती. खरंय. की एकानीच सगळी हां, धावपळ करायची असं नाहीये, की हां. एकाने एकदा मागे व्हा, एकाने एकदा पुढे जा. असं दोघांचं अंडरस्टँडिंग असेल तर डेफिनेटली दोघं जण तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. मध्ये व्हॉट अ एक फॅन्टास्टिक जर्नी. हो, पराग बोल, बोल. इंटरजेक्ट करतो, की म्हणजे हां, आपल्या सगळ्यांकडे पेडोमीटर असतो ना, तर आम्ही असे 10,000 स्टेप्स होण्यासाठी खूप फाईट मारतो, की आज हो. अरे आज मी 8,000 पण आहेत, मारते. बरं झालं. हां. आणि मिथिलाचा आकडा पाहिला तसा 35,000, हो? 41,000 वगैरे असा असतो. सो आम्हाला असं फालतू वाटतं, की लाइक आपण 10 बऱ्याच असतो, की आता बघा 9200 स्टेप झाले आहेत. आज आणि आता 800 चाललो, की म्हणजे 10,000 होणार आहेत. आणि ती अशी कुठेतरी 34,000-35,000 वर असते आणि आपण न चालता कामामध्येच. सो यू कॅन अंडरस्टँड. बापरे! मी तिला मजेने स्पागेटी म्हणतो. जसे स्पागेटी सारखे फिरत असतो. हो नाही आणि तर म्हणाली, की कितीतरी 3-4 ओआर आणि त्याच्यात काही-काही 4-4, 5-5 केसेस आणि एका केसमध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट मल्टिप्लाइड बाय सो मेनी केसेस म्हणजे अगदी. केवढं आहे आणि हो, मलाही माहीत नव्हतं मिथिला हे हो. धिस इज सो मच इन्व्हॉल्व्ड. हॅट्स आणि ऑफ टू यू. तुम्ही तुम्ही करत असताना तुम्हाला नवीन येणाऱ्या एम्प्लॉयींना किंवा आमच्याकडे अच्छा. बाकीच्या आता कॉलेजेसमधनं स्टुडंट पण येतात. मग त्यांना ट्रेनिंग पण द्यावं लागतं. तर सगळेच विद्यार्थी फार काय म्हणतात अ, सद्गुणी असतात हुशार. असं नाही. त्याच्यामुळे काही-काही जे खडे असतात त्यांना फारच आई असल्यासारखं वागवून त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हे जे स्ट्रेस बापरे! आहेत बाकीच्या गोष्टींमध्ये किंवा सगळे स्ट्रेस आहेत ते न घेता शांत डोकं ठेवून तिथे पेशंट ही प्रायोरिटी ठेवून तुम्हाला काम करावं लागतं बेसिकली. क्या बात है! हो. नाही मला 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात ते म्हणजे किती इझिली तुम्ही आधी आधी पराग जेव्हा फिरत होता तेव्हा तू किल्ला धरून लढवत होतीस आणि आता ईझी ट्रान्झिशन तुम्ही केलं, की हो. आता तू किल्ला हे करते तर पराग किल्ला लढवतोय. ही हो. म्हणजे धिस इज अमेझिंग टीम वर्क फर्स्ट ऑफ ऑल आणि दुसरं म्हणजे मला माहिती आहे मिथिला तू अजूनही पोळी भाजी वगैरे करून जातेस. आता गं बाई 35,000 स्टेप्स चालून तू पोळी भाजी करून जातेस? पोळी भाजी हो, सकाळी 3 वाजता उठून मी कणिक भिजवून अगं पोळ्या करते. काय? हो. आणि आदल्या दिवशी म्हणजे जरा आता तेवढं हे करावं लागतं ॲडजस्ट. आदल्या दिवशी भाजी करून ठेवते आणि दुसऱ्या हां. दिवशी सकाळी पोळ्या करते. पण माझ्या मुलांना पटेलकडच्या पोळ्या आवडत नाहीत. आणि माझी रोटी मेकर पण नाही. माझी मुलं चिड करतात. आता त्याच्यामुळे कशा आवडणार? आई करते म्हटल्यावर आईच्याच आवडणार त्यांना. मग त्यांना वॉव! नाही अमेझिंग करियर जर्नी. हं. मिथिला मी आपल्याकडे कारण 2 अजून मोठे मुद्दे बोलायचे राहिलेत. हो. पण मला मला तुला कट नाही करायचंय ॲट एनी नाही, कॉस्ट. नाही. पण मला तुला विचारायचं ह्या सगळ्यामध्ये एक भारतीय स्त्री म्हणून आपल्या एक संस्काराचं थोडंसं आपल्यावरती एक छत्र असतं. त्याचा हं. तुला फायदा झाला का? तुझ्या जॉबमध्ये म्हणा, एक माणूस म्हणून हो, म्हणजे पेशंटकडे बघताना? पेशंटकडे बघताना त्याच्यापेक्षा वर्क एथिक म्हणून जो भाग हां, असतो, हां. त्याचा आणि आपल्या संस्कृतीचा किंवा इन जनरल की साध्या गोष्टी असतात, की वेळेत जाणे किंवा लोकांशी पोलाइटली बोलणे किंवा लोकांना लोकांशी विनम्रपणे बोलणे किंवा लोकांना आदर देणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या जास्त करून म्हणजे आपल्या भारतीय लोकांकडनं इझिली होऊ हं. शकतात. बरोबर आहे. आणि जास्त कष्ट करण्याची तयारी पण साधारण आपल्याकडे म्हणजे आपले मराठा किंवा मराठी सैनिक किंवा काय म्हणतात हं, चिकाडी हं. या सगळ्या गोष्टी ज्या चिकाटी. आहेत,
हो. या. तर त्या थोड्याफार आपल्याकडनं जास्त दिसतात. करेक्ट, करेक्ट. नाही, हं. थँक यू. थँक यू पराग आणि थँक यू मिथिला, तुमच्या अमेझिंग करिअर्स तुम्ही शेअर केल्याबद्दल. हे फर्स्ट ऑफ ऑल हे थांबण्यासारखं नाहीच आहे. हे अजून खूप प्रश्न येतील आणि पुढेही विचारतील ऐकणारे लोकं. पण मला एका अजून वेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायचंय, ज्यासाठी आपण तू म्हटलं की तुम्ही दोघं एकत्र या. ते म्हणजे तुमची पालकत्वाची व्याख्या किंवा तुमचं युनिक पालकत्व किंवा निराळं पालकत्व. आणि हे मी याच्यासाठी म्हणीन की जसं मी मगाशी म्हटलं, मी गेली अनेक वर्ष तुम्हाला ओळखतीये आणि तुम्ही कायम चौघांचं एक युनिट असतं. तुम्ही हं. चौघ जण एक टीम म्हणून तुम्ही फंक्शन करता. अवनी आणि अर्णवला मी लहानपणीही पाहिलेलं आहे आणि मी त्यांना आजही बघते आणि व्हॉट अ फेनॉमिनल यंग किड्स यंग ॲडल्ट्स दे हॅव बिकम. म्हणजे प्रत्येक वेळी मला अर्णव भेटतो आणि अवनी तर अजून थोडी तशी लहान आहे. पण अर्णवही मला जेव्हा भेटतो, दोघंही आमच्याशी थांबून आमची चौकशी करतात नेहमी. आमच्याशी बोलतात. तुमचं काय चालू आहे? तुम्ही नवीन काय करताय? ह्याची आपुलकीने आम्हाला विचारपूस करतात. हा जो एक मोठ्यांना आदर देणं, हा तुम्ही जे काही ते संस्कार त्यांच्यावर केलेत, त्यासाठी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. दुसरं म्हणजे मला माहिती आहे, ती दोघं उत्तम मराठी बोलतात, उत्तम मराठी लिहितात, कम्युनिकेट करू शकतात अतिशय इफेक्टिव्हली. आणि मध्ये ते मागच्याच वर्षी दोघेच जण भारतात गेले होते आणि हो. यशस्वीरित्या ते तिकडे वावरू शकले, तिथलेच असल्यासारखे. म्हणजे कुणालाही अमेरिकेत जन्माला आलेली आणि वाढलेली मुलं आहे असं वाटलंही नसतं. हा एक खूप मोठं दुसरं तुमचं मोठं यश आहे, की करिअर्स तर त्यांची होतीलच ऑफ कोर्स अतिशय उत्तम होतील. पण एक माणूस म्हणून होलिस्टिकली एक सगळ्या दृष्टीने सर्वांगीण विकास जो म्हणतो किंवा परवा आपण एकदा बोलत होतो तेव्हा अर्णव भात टाकण्याविषयी तुमचं चाललं होतं. तर तरुण मुलगा येतो आणि विचारतो भात आय मीन नाही हे खूप खूप म्हणजे मला ॲज अ थर्ड पर्सन बॅकग्राऊंडला उभं राहून मी जेव्हा बघते, तेव्हा मला वाटतं, की ह्यातलं 50% तरी आमच्या मुलांनी वागावं. अशी अपेक्षा होईल, आहे माझी. होईल. बघूया. नक्की होईल. होईल, पण होईल. होईल. मला तुमच्या पालकत्वाबद्दल तुम्ही अर्थात प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक पालक वेगळा असतो, प्रत्येक कुटुंब वेगळं असतं. पण अशा काय काय गोष्टी तुम्ही केल्या होत्यात, की किंवा करता तुम्ही ह्याबद्दल बोलू आणि तुम्ही हे जे मगाशी म्हटले टीम म्हणून तुम्ही हे एकत्र वावरता, त्याबद्दलही तुम्ही आम्हाला जरा सांगा? सांगू? हं. माझं एक म्हणजे आमचा एक असा प्रिन्सिपल आहे, की जे काय करायचं ते चौघांनी करायचं. ओके. चौघं इन्व्हॉल्व होऊ शकणार नसेल तर नाही करायचं. आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. म्हणजे काही-काही लोकांना चौघांना 4 गोष्टी करायच्या असतात वगैरे. पण हं. समूह मुलांबरोबर आम्ही अशी असं एन्व्हायर्नमेंट तयार केलं, की आम्हाला जे आवडतं ते ऑटोमॅटिक त्यांना आवडेल. हं. लादायचं नाही. तर फॉर एक्झाम्पल सांगतो, की आता आम्ही कॅम्पिंगला वगैरे खूप जातो. मी अर्णवला हं. किंवा अवनीला विचारलं, की या वाढदिवसाला काय करायचं? कॅम्पिंगला जाऊ, असं उत्तर असतं हं. बऱ्याचदा. हं. ओके. सो त्यांच्यावर लादलं नाही. तर ती आवड त्यांच्यामध्ये निर्माण होईल असं एन्व्हायर्नमेंट निर्माण वातावरण. केलं. तर पहिल्यापासून वातावरण तसं निर्माण केल्यामुळे कसं होतं, की आम्ही टीम म्हणून खूप चांगले फंक्शन होतो, की कुठेही आता लहान असल्यापासून अर्णवला मी पाठीवर घेऊन हायकिंग केलेलं आहे किंवा अवनीला हो, पाठीवर हो. घेऊन हायकिंग केलेलं आहे आणि कुठे-कुठे भयानक ठिकाणी गेलेलो आहे. किंवा कुठली गोष्ट करताना त्यांना घेऊन करतो किंवा वर्कशॉपमध्ये काय काम करायचं त्यांना घेऊन करतो, की जेणेकरून एक त्यांना त्या विषयाची ओळख होईल आणि कदाचित आवड निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीची आवड निर्माण होईल अशी गॅरंटी नाही. हं. पण असं केल्यामुळे काय होतं, की त्यांच्याबरोबर खूप वेळ वेळ घालवला जातो. आमच्या मुलांनी हं. कधीच Xbox मागितला नाही, PlayStation मागितलं नाही. त्यांना आत्तापर्यंत घेतलेलं नाही. आणि हं. आता सुद्धा त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज खूप चालू झाल्यामुळे त्यांना फोन घेऊन दिला, की आम्हाला कळलं पाहिजे बरोबर. कुठे आज बरोबर. लेट झालाय, करेक्ट. शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी आहे, काही थांबलेत वगैरे. पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही इन्व्हॉल्व असतो. हे नंबर 1. नंबर 2 म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रॅट रेसमध्ये त्यांना घातलं, हं. की 100 मार्क पडलेच पाहिजेत किंवा हे असं झालंच पाहिजे असं नाही. मी त्यांना ते सांगतो, तुला 95 पडले, 90 पडले तरी चालते. तुला ते कळणं आवश्यक आहे. हं. म्हणजे तुम्ही कधी परीक्षार्थी होऊ नका, विद्यार्थी व्हा आणि हे अगदी मला हं. सांगावंसं वाटतं, की इथे असलेला इंडियन जो क्राउड असतो, तो ऑब्व्हियसली भारतातला एलीट क्राउड असतो आणि भारतातली रॅट रेस घेऊन ते इकडे येतात आणि सगळे पळत सुटतात. आणि याची गरज नाहीये. याच्यामध्ये काय होतं, हं. की ब्रॉडनिंग होत नाही. तुमचा जो स्वभाव हं. आहे हं. त्याच्यामध्ये असं खूप खूप हुशार असतील, खूप चांगले मार्क पडतील, पण म्हणजे इक्यू जो असतो तो डेव्हलप होत नाही. तर त्याला राइट, राइट. किंवा लाईफ स्किल जे असतात ते जास्तीत जास्त निर्माण करायचं. तू मगाशी म्हणलीस, की अर्णवने असं विचारलं. पण हे खूप नॅचरल आहे आता, की म्हणजे आता फॉर हं. एक्झाम्पल हं.
मी स्वतःच हे करत नाही. पण आज मिथिलाला लेट झाला. मी तिकडे उसळ केली, उद्याची भाजी करून मी मोकळा झालो. म्हणजे असं कर रे किंवा असं करायला सांगायला लागत नाही. आम्ही राइट. नसलो दोघं जण तर आडनावानी पण बरेच पदार्थ त्यांना करतात. सो दे जम्प इन. आणि ते आता असं कर रे किंवा असं कर ग असं सांगायला लागत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की मी घरी येतो चहा केलेला असतो. आडनावाने किंवा अवनीने. म्हणजे त्यांना सांगत नाही आम्ही की असं करा किंवा असं करायला पाहिजे. पण त्यांना असं वाटतं की करावं असं. तर करेक्ट, 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 ते तसं वातावरण निर्माण करायला खूप वेळ लागतो. ते ओव्हरनाईट होत करेक्ट. नाही. तर आणि ते मला लहान बाळ आठवतंय असतं ते करा. मला आठवतंय मला मिथिलानी एक हे सांगितलं होतं, मराठी बोलण्यावरनं ते जे आपण बोललो होतो, की हो. ब्रेकमध्ये फोन करून तू सांग ना, मिथिला ते तू सांग ना. म्हणजे कोविडच्या काळामध्ये साधारण त्यांना काही दिवस शाळा नव्हती किंवा कधी-कधी समरमध्ये तिला जेव्हा शाळा नसते, तेव्हा तिचा मराठीचा अभ्यास मी माझ्या लंच ब्रेकमध्ये घेते. आता फोनमुळे, स्मार्टफोनमुळे FaceTime वगैरे करता येतं. तर काही का होईना मी छोटे-छोटे मराठी शब्द तिला FaceTimeवर काढून दाखवते आणि तिला सांगते, "तू हे परत काढून बघण्याचा प्रयत्न कर किंवा माझ्याबरोबर ते म्हण." तर असे आमचे रोज 10 शब्द, फार काही नाही किंवा अगदी काय रंग असतील किंवा प्राण्यांची नावं असतील. तर असा आमचा माझ्या मधल्या डब्बा खायच्या सुट्टीत आमचा अभ्यास चालाय. म्हणजे त्याच्यामुळे एकीकडे मी ट्रान्सप्लांट, एकीकडे हो, मराठीतले शब्द. शब्द एक असं ओह! सगळं वॉव! धिस आणि इज आपण बेसिकली बघा म्हणूनच ती फक्त काय म्हणतात अभ्यास असं नाही, त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, की ॲज अ ह्युमन म्हणून ते बाहेर एकदा जगात राइट. त्यांचा वावर जेव्हा चालू होईल, तेव्हा मॅनेजमेंट पण त्यांना करता आली पाहिजे आणि त्यांना नॉलेज पण तेवढंच असलं पाहिजे. हं, हं. या सगळ्या गोष्टींकरता कम्युनिकेशन पण तेवढंच म्हणजे आवश्यक आहे, की करेक्ट. नुसता तुमच्याकडे साठा आहे सगळ्या माहितीचा, पण तो तुम्हाला प्रेझेंटच नाही करता आला, तर त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे तुमच्या डोक्यात सगळं बरोबर, भरलेलं आहे, पण ते बाहेर बरोबर. पडण्याकरता एका विशिष्ट पद्धतीने तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे इतरांसमोर. करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टीही पालकांनी त्यांच्या मुलांसाठी विचारात घेतल्या पाहिजे. मी म्हणेन मला नॉलेज थोडं कमी कमी असलं तरी चालेल. ते हां, वापरता आलं पाहिजे. वापरता खूप आलं लोकं पाहिजे. असतात, ॲप्लिकेशन. एन्सायक्लोपीडिया असतात. हो. सगळी हं. माहिती असते, वापरता काहीच येत नाही. हं, हं. असे खूप लोकं आणि असतात. मला मी असं त्यांना वाटतं सांगतो की हां, नाही तुझा तो पराग एक्सपिरियन्स सांग ना. तू कसं अवनीला ट्रेन केलंस? किंमत कशी ठरवायची? आय थिंक तुझं ते बिझनेस असलं माइंड आता सेट झाल्यामुळे ते ते सांगण्यासारखी म्हणजे मजा सांगायची म्हणजे मी बिझनेस अॅक्वायर केल्यापासून कसं झालं, की माइंडसेट बदलला. मी मगाशी म्हणलं तसं, की एम्प्लॉयी टू एम्प्लॉयर याच्यापेक्षाही हं, इंडिव्हिज्युअल टू एम्प्लॉयर हा फरक मोठा असतो. हं, हे हं, पूर्ण विचार करण्याची पद्धतच बदलून जाते. हं. एम्प्लॉयी म्हणजे तुम्ही काय कंपनीत जाता, 8 तास काम करता. तुम्हाला आवडणारं काम केलं तरी तुम्हाला पगार मिळतो, एंड ऑफ स्टोरी. एम्प्लॉयर म्हणजे असं नाही. तुमचा विचार कधीच थांबत नाही. घरी आल्यावर सुद्धा तोच विचार चालू असतो. म्हणजे विचारचक्र हं, तशीच फिरत असतात, की हं, कुठली गोष्ट, हं. ही गोष्ट पाहिल्यानंतर यातनं प्रॉफिट कसं होईल? बरं. हे जे असतं, की आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू अटॅच करणं हे खूप हं, बदलतं कॅरेक्टर. अदरवाईज तुम्ही हं, नॉर्मल लाईफमध्ये असं कधी करायला जात नाही. पण बिझनेस माइंड असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू अटॅच कशी करायची. तर हं. हे बोलता-बोलता कसं झालंय गेल्या काही वर्षांमध्ये आता आमची अशी परिस्थिती झाली, की चौघांचे 4 वेगळे बिझनेस. माझी कंपनी आहेच. अवनीने स्वतःचं चालू केलंय. ती हां, 3D प्रिंटेड पार्ट्स करून विकते, ती टॉयज हां. करून विकते, ती क्रोशा करून विकते, आर्नो काय-काय हं. प्रोजेक्ट करून विकतो. ही पण काय-काय हो. वूड वर्किंगची वूडचं ते मी लाकडामध्ये करून बघितलंय. अख्ख्या UPMCला पुरवते. तर हे असं का झालंय, की ओके मी त्यांना सांगतो, की बिझनेस करायचा ना, त्याच्यामध्ये प्रॉफिट व्हायलाच पाहिजे. तुम्ही बरं. प्रॉफिट झाल्यानंतर त्या प्रॉफिटचं काही पण करा. पण प्रॉफिट हं, जो होत नसेल तर बिझनेस नाही चालणार. आणि मग हं, अवनी म्हणते, ओके, की ते मग तिचा विचार कसा, की एखादं प्रोजेक्ट तिला आलं, तर परवा हिच्या मैत्रिणीने सांगितलं, मला क्रोशाची पर्स करून हवी. हं, ओके. ती माझ्याकडे आली, की मला एवढं मटेरियल लागतं, मला एवढा वेळ लागला. ओके, याचं मी काय करू? मग आम्ही असे डिस्कशन, तुला काय वाटतं म्हणलं, तुला किती हं, किंमत वाटते? हं, ती म्हणली, की ओके $30. तिला म्हणलं, की हं. ओके थ्रो ॲट 40. सी इफ इट सेल्स ॲट 40. ओके. मग आम्ही असं हे केलं. ती म्हणली, ओके 40 जास्त होते, 35च सांगते. 35ला तिने हे केलं, की $35 तर तिची मैत्रीण म्हणली, ओके. तिला म्हणलं, बघ ते UPMC जॉब करतात. हाऊ मच दे हां. मेक? ओके. याह! हे रिप ऑफ नाही, पण हे बिझनेस माइंड आहे ना, हे तिच्या डोक्यामध्ये असायला लागलं, की फुकट करू नको नंबर 1. तू त्या पैशाचं काही कर. तू तुझी इन्व्हेस्टमेंट म्हणून वापर, काहीतरी कर. येस, पण ही येस. ही विचारचक्र आहेत ना, ही खूप प्रॅक्टिकल येस. आहे. करेक्ट, ओके. म्हणजे करेक्ट, करेक्ट, आपण एखादी गोष्ट करायची आणि त्यातनं प्रॉफिट कसं जनरेट करायचं. हे करेक्ट. हे खूप तिच्या मनात बसलंय किंवा आता यांनाही सांगतो मी, की असं म्हणजे
पूर्ण माइंडसेट बदलायला लागतो. असं नॉर्मल बरोबर. लाईफमध्ये विचार नाही करत आपण. ते तुम्ही बेसिकली त्यामुळे मुलांमध्ये ते आपसूक तुमची टीम असल्यामुळे ते असल्या आपसूक कारणाने. त्यांच्याकडे हो. गेले. आणि आता करेक्ट. आय थिंक हा इट्स अ गुड ट्रान्झिशन पॉइंट आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जायला. तुम्ही चौघं जण एक अतिशय ॲक्टिव्ह आणि अतिशय एफिशियंट युनिट म्हणून काम करता आणि त्याचा आय थिंक मेजर फायदा तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. सो ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी आता तुम्ही जगात कोणी गेलेलं ऐकलं नसेल अशा ठिकाणी हे चौघं जाऊन आलेले असतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर रिसर्च वगैरे केलेला असतो. म्हणजे मला आठवतंय माझा मुलगा जेव्हा 14 महिन्याचा होता आणि एकदा असंच काहीतरी चालू होतं. तर मी परागला काहीतरी म्हटलं, तर पराग म्हणतो, "नाही, नाही, आता तुम्हाला उशीर झालाय. आता तुम्ही फिरायला निघायला हवं." असं त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं. तर तेव्हा मला म्हटलं, "अरे, हा किती लहान आहे." तर त्यांनी मला फोटो पाठवले होते, की अर्णव असा पाठीवर 6 त्या महिन्याचं अशा बॅगमध्ये बसलेला आणि हे हो. चौघं गेलेत. तर तुमच्या युनिक ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस बद्दल आपण आता काही मिनिटं बोलू आणि मग आपण प्रश्नोत्तरं घेऊया. पण तुमचे असे 3 युनिक ट्रॅव्हल आम्हाला सांगा आणि तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून ते कसं फंक्शन करता ते पण सांगा. कारण मला माहिती आहे, पण मला हे सगळ्यांना ऐकायला आवडेल. आय एम व्हेरी शुअर. 3 सांगायचे. कुठलं सांगणार? वेव्ह. वेव्ह, ओके. हां. अमेझॉन फॉरेस्ट ओके. आणि गॅलापागोस. ओके. ठीक आहे. हां. सांगा. हां. सो सो पहिलं म्हणजे वेव्ह बरं का. अमेरिकेतली अत्यंत सुंदर जागा आहे. तुम्हा लोकांना जर विंडोज 7 चा ओपनिंग स्क्रीन जर माहीत असेल, आठवत असेल, तर ते हे बघ विंडोज स्क्रीन 7 चा जो ओपनिंग स्क्रीन आठवत असेल, हां. ओह! अच्छा. हां, हां, हां. ओह! तो आहे का? करेक्ट. तर ओह! ते म्हणजे वेव्ह. ते युटा, अरिझोना बॉर्डरवर आहे ओके. आणि दिवसाला फक्त 20 परमिट मिळतात. म्हणजे बरं. अख्ख्या अख्ख्या देशातनं फक्त 20 लोकांना संधी मिळते जाण्याची या. आणि लॉटरी सिस्टमनी. तर हं. तिथलं वैशिष्ट्य काय म्हणजे मी आत्तापर्यंत जगातली पाहिलेली सगळ्यात सुंदर जागा. फक्त 20 दिवसात फक्त 20 लोकांना जाता येतं आणि कुठल्या प्रकारचे डायरेक्शन दिल्या जातात. म्हणजे मॅप मग? पण नाहीये मॅप नाहीये, आणि काही नाही, सायन्स काही अजिबात नाहीये. काहीच नाहीये. बेसिकली तुम्हाला परमिट देतात आणि काही पॉइंटर्स देतात, की आणि जा. आणि जा, हो. आणि जा आणि वाळवंट आहे पूर्ण आणि म्हणजे तुम्ही चुकलात तर तुमची टोटल घरच ओव्हरनाईट राहण्याची तयारी पाहिजे. कायोटी, माउंटेन लायन, रेट्रोस्टिक्स आणि तुम्ही. असं असं इथपर्यंत तयारी पण पाहिजे. सांगताना तरच ते जा. सांगतात, हां. की तशी तयारी हं. ठेवा तुमच्या बॅकपॅकमध्ये सो भरपूर पाणी वगैरे हां. सगळं. सो याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही म्हटलं ना, की टीमवर्क म्हणजे आता मी माउंटेनिंग बरंच केलेलं आहे ऑब्व्हियसली. हं, हं. पण त्याच्यामध्ये टीम तयार करणे खूप महत्वाचं असतं, की प्रत्येकाचं हं. फंक्शन ठरलेलं असतं. आता आमच्या हं. चौघांमध्ये कसं असतं, की काही गोष्टी मी करतो, काही गोष्टी मिथिला करते, काही गोष्टी आर्णव करतो, काही गोष्टी अवनी करते. तेव्हा सुद्धा हं. कोणी काय कॅरी करायचं, कोणी कसला अभ्यास करायचा, कोणी कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. हे आमचं ऑटोमॅटिकली चालू असतं. म्हणजे इव्हन इथपर्यंत की हं. आम्ही चौघं जण जेव्हा टेरेनवर जातो, तेव्हा पुढे कोण चालणार आणि मागे कोण चालणार इथपर्यंत तयार असतं आणि ते सांगायला लागत नाही. ओह आणि वॉव! इथपर्यंत असतं, की कुठल्या क्षणी ते उलट होणार आहे, हे पण ठरलेलं असतं. सो यू हॅव कारण युअर ओन ग्रुप, हायकिंग हो. ग्रुप. ते थिस इस हाऊ इट प्रत्येकाचा फंक्शन्स. स्टॅमिना कुणाचा कसा म्हणजे काय आहे, कुणाचं हां, जास्त म्हणजे आता वेळचा असं सगळं डोक्यामध्ये आमच्या बसलेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही बरोबर शिफ्ट होतो. म्हणजे असं हां, सांगावं पण लागत नाही, की आता हा टेक ओव्हर करणार आहे हां. किंवा खाण्यापिण्याच्या कधी ब्रेक घ्यायचे, काय घ्यायचे, तर त्याची मॅनेजमेंट कोण करणार आहे. अशा सगळ्यांची कामं साधारण ठरवून दिलेली असतात आणि सगळेजण व्यवस्थित चोख पार पडतात ते. त्या ठिकाणी वाह! अशी अशी होते, की तुम्हाला ते एक तर सेलफोन सिग्नल नाही, जवळपास काही नाही हं. आणि कुठल्याही प्रकारचा मॅप नाही, ओरिएंटेशन इज युअर ओन. अशा हं. ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे त्यांनी सांगितलं होतं, की अशी सिस्टम करून ठेवा, की तुम्ही इतक्या-इतक्या वाजेपर्यंत परत नाही आलात, तर तुमच्या ओळखीचे जे कोणी असतील ते तिथल्या शेरिफला फोन कर. शेरीफला फोन करून सांगतील, की "दीज पीपल आर लॉस्ट." तसं आम्ही जतकर काकांना सांगून ठेवलं होतं, की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमचा फोन म्हणजे पिट्सबर्गच्या 8 वाजेपर्यंत फोन नाही आला, तर आम्ही हरवलो. सो शेरीफला फोन करून सांगा. म्हणजे इथपर्यंत हो? तुमची तयारी पाहिजे. आणि मग आम्ही तिथे गेलो आणि म्हणजे आम्ही चुकलो वगैरे कुठेच नाही. आम्ही व्यवस्थित आलो. येताना आम्ही ॲक्चुअली एक्स्ट्रा हिंडून वगैरे वेळेवर परत आलो. 6 वाजता संध्याकाळी त्यांना फोन केला, की वी आर बॅक. पण तो एक्सपिरियन्स खतरनाक होता. एकतर म्हणजे टेरेनमध्ये कोणीच नाही. तुम्ही चौघच जण चाललाय. म्हणजे 20 लायसन्सेस मिळतात. त्या दिवशी 14च लोक होते. आणि ओह! पुढे मागे होते. तर लोकांना चालू झालं तर 10च मिनिटांमध्ये रस्ता चुकायला. तर इथे हो, म्हणजे सगळे ऑब्व्हियसली एकत्र नाही जात. नाही, शक्यच नाही, नाहीये. प्रत्येकाने शक्यच म्हणजे नाही. आम्ही खूप लवकर निघालो होतो. हो, या हो. ठिकाणी स्पेशली, की ओह! नंतर 100 पेक्षा जास्त टेम्परेचर दुपारी होतं.
तर त्या उन्हात चालणं शक्यच नव्हतं. एक झाड पण नाहीये, पूर्ण बॅरन लँडस्केप आहे तो. एक झाड नाही, एक झुडूप नाही, कुठल्याही प्रकारचं काही शेल्टर नाही. त्यामुळे माय तुमचं पाणी गॉड! तुम्ही घेऊन जायचं, तुमचं फूड तुम्ही घेऊन जायचं. ओव्हरनाईट तुम्हाला जर राहायला लागलं तर राहायचं. तेवढी तयारी पाहिजे. अमेझिंग. आणि म्हणजे रेंजरने सांगितलं तेवढी तयारी नसेल तर जाऊ नका. जाऊ सिम्पल. नका. Amazon बद्दल सांग ना पराग किंवा मिथिला कोणी सांगा. Amazon पण असं आम्ही आधी खूप रिसर्च केला, की काय हं, आहे वगैरे. तर तिथे एक मॅकाओ म्हणजे मोठे जे पोपट असतात, त्यांचं एक हं. रिसर्च सेंटर आहे. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही गेलो. डेड इंटू Amazon फॉरेस्ट म्हणजे हं. आमचा घरापासून तिथे पोहोचण्याचा प्रवास ऑलमोस्ट 40 तास होता. म्हणजे ही सगळी म्हणजे करून जायची. 3 फ्लाइट्स, त्यानंतर बस, त्यानंतर 3 तास बोटीने आणि हो? मग चालत. आणि त्यानंतर थोडंसं चालत असं त्या सेंटरला हा गेलो. आणि देश कोणता आहे तो हा? पेरूमध्ये. अच्छा, पेरू आहे तो. पेरू हां. हां. आणि तिथे आम्ही 8 दिवस राहिलो. तर तिथले जे साईट होती ती पण म्हणजे खोली होती, पण त्याला 2च भिंती होत्या. म्हणजे एंट्रन्सला दार होतं आणि हां, पलीकडे एक हां, भिंत होती हां. बाथरूमच्या साइडला आणि मागे ओपन. म्हणजे मागे ओह! ओपन टू Amazon फॉरेस्ट. ई! टू ओपन टू Amazon दॅट्स इट. म्हणजे रात्री झोपल्यावर तर भयान वाटायचं. म्हणजे आमच्या खोलीमध्ये असे एवढ्या-एवढ्या आकाराचे कीटक वगैरे असे हिंडत होते इकडे-तिकडे. म्हणजे माय आम्हाला त्यांनी गॉड! मच्छरदाण्या होत्या. बट दॅट हां. वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि आम्ही रात्री हाईक करायचो. आणि एवढं वाईल्ड लाईफ आम्ही तिथं पाहिलं, की म्हणजे एक तर लोकं कोणी जात नाहीत. आमचा गाईड उत्तम होता ती गोष्टच वेगळी. पण आम्ही एवढं वाईल्ड लाईफ पाहिलं दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी की म्हणजे बास म्हणजे आणि तेव्हा Amazon रेन मुलं किती फॉरेस्ट वर्षाची होती? ही दोघं किती हे आता वर्षाची होती? 2 वर्षापूर्वी 2 9 वर्षापूर्वी अच्छा. वर्षाची. हां, हां, हां. 22 हां, साली. मोठी होती. हं. ते तिथली स्पेशालिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मकाव. तिथे नदीच्या काठी ज्या क्लेच्या भिंती झालेल्या असतात, हां. ती क्ले खायला सकाळी-सकाळी येतात. तर ती ओह! क्ले म्हणजे त्यांच्याकरता न्यूट्रिशियस असते. त्याच्यामुळे ते नंतर जे काही नट्स खातात, ते त्यांना बाधत नाही करेक्ट, किंवा ते करेक्ट. त्यांच्यासाठी काय व्हिटॅमिन असल्यासारखे असतात. पिट्सबर्गच्या एव्हियरीमध्ये गेलं असेल तिथं 2 होते. आता एक स्कारलेट मॅकाऊ आहे. हो, हो, हो. तसे वेगवेगळ्या हजारो असतात. ओह! आणि आणि ते सगळे हां. गठ्ठ्याने एकत्र असे त्या क्लेच्या भिंतीच्या तिथे सगळीकडे जमलेले असतात. तर Amazon फॉरेस्ट तोडल्यामुळे त्यांची संख्या एकदम रोडावली आणि दुसरं म्हणजे पोचिंग. राइट, म्हणजे राइट. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्ये बघितलं असेल त्याच्या खांद्यावर तो पोपट बसलेला असतो हं, मॅकाऊ. हं. हं, तर हं. त्याच्यामुळे ते खूप त्यांची संख्या म्हणजे एंडेंजर्ड होती. तर काही पेरूमधल्या कॉन्झर्वेशनिस्ट किंवा एन्व्हायर्नमेंटलिस्ट त्यांनी ते रिसर्च सेंटर चालू केलं 80s मध्ये आणि हं. लिटरली त्या मॅकॉजची अंडी हॅच करण्यासाठी घरट्यामधनं सगळं. काढून लॅबमध्ये हॅच करून त्यांना पुन्हा वाईल्डमध्ये सोडलं. सो त्यांची बापरे! पॉप्युलेशन पुन्हा रिगेन झाली आणि आता ऑब्व्हियसली ते कंटिन्यूड आहे. राइट, तर बेसिकली रिसर्चसाठी राइट. आहे. तिथं अर्णव आणि अवनीने रात्री जाऊन ते मॉथवर मॉथवर रिसर्च. वगैरे ते रिसर्चमध्ये ते पार्टिसिपेट केलं. म्हणजे आम्ही नव्हतो गेलो, मुलं गेली होती. रात्री स्क्रीन वॉव! लावून बसायचा आणि मग ते मॉथ्स येतील त्याचं क्लासिफिकेशन करायचं, त्याचे स्पेसिमन्स पाठवायचे वगैरे तिथल्या सायंटिस्ट बरोबर. तर त्यांनी आधी आम्हाला हे केलं, की वॉव! मुलांना आणू नका किंवा जमेल का वगैरे, वगैरे. पण मग त्यांना बरेच कन्व्हिन्स केल्यावर ते म्हणले, की इट्स ओके. सो दॅट वॉज हं, अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि हं. गलापागोस. आणि आता आम्ही राइट, याला गलापागोस, इक्वेडोर. राइट. आपण एक सॉरी मला तुम्हाला थांबवायचं नाहीये, पण आपण थोडी लोकांना प्रश्न विचारायची संधी देऊया आणि मग आपण हे तिसरा कंटिन्यू. हे कंटिन्यू करूया. कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही तुमचा हात वर करा, हो. चॅटमध्ये लिहा किंवा अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारा. मोहनीशजी प्लीज गो अहेड. सो पराग भाऊ आणखी मिथिलाताई, तुम्ही लोक कपल नाही तर तुम्ही इन्स्पिरेशनल कपल आहात सर्वात आधी. थँक यू. आणखी श्वेताताई, तुम्ही छान प्रश्न विचारले, आणखी सगळं काही काढून घेतलेलं. पण मला वाटतं की आणखीन 1 तास लागते, आणखीन म्हणजे पूर्ण भरपूर वेळ लागतील त्यांच्याकडनं आणखीन काही काढायला. महत्वाचे प्रश्न मी आंतरप्रनर्स मध्ये यायच्या आधी थोडंसं पर्सनल प्रश्न विचारते. खूप सिरियस झालं आतापर्यंत, थोडंसं गंमती म्हणून. तुमच्या दोघांपैकी सॉरी आधी कोण म्हणतात? तुमचं प्रेम बघितलं आम्ही. पराग भाऊनी ग्लास आणून दिलेला, आणखीन मिथिलाताईंनी आता पण जापानची टी-शर्ट घातलेली आहे. तर तुमच्या दोघांपैकी सॉरी कोण म्हणतात? मीच म्हणते. अरे काय कोण म्हणतं? अच्छा सॉरी. कोण म्हणतंय? मिथिला म्हणे मीच म्हणतेय. हो, मीच अच्छा म्हणते ओके. sorry. अरे सी ते एम्प्लॉयर आणि एम्प्लॉय असण्याचा फरक आहे. मी एम्प्लॉयर आहे, ती एम्प्लॉई.
ऑलवेज Okay. एम्प्लॉई सेज सॉरी, एम्प्लॉयर नेव्हर सेज सॉरी. करेक्ट, एम्प्लॉयर इज ऑलवेज दॅट्स राईट. ट्रू. दॅट्स ट्रू. दॅट्स ट्रू. नाही, नाही. हे तो पराग उगीचच असं म्हणतोय. तो एकदम म्हणजे तो लिटरली घरातली बाई जितक्या इफेक्टिव्हली घर सांभाळते, तसं तो घर सांभाळू शकतो. सांभाळू शकतो. आणि हां. हे म्हणजे हां, म्हणजे माझ्यावरही मला सॉरी नाही म्हटलं तरी चालेल. उसळ कर चालेल. बाबा. हो. असं म्हणजे हां, तेच. मला तू पोळी भाजीचा डबा देणे हे माझ्यासाठी एक्झॅक्टली. सॉरी आहे. दॅट्स इट. एक्झॅक्टली. त्यामुळे आय थिंक दॅट्स ग्रेट. राहुल, आय थिंक तुला प्रश्न आहे. थँक्स मोनिशजी. नाही, एक आणखीन प्रश्न आहे माझा. राहुल भाऊ हो, थांबून शुअर, घ्या शुअर, थोडंसं. शुअर. पराग भाऊ, जेव्हा तू विचार केलेला की काहीतरी वेगळं करायचं, तर ॲक्विजिशन व्हर्सेस सॉल्व्हिंग सम प्रॉब्लेम ऑफ द कंट्री ऑर लाइक ऑर इंडस्ट्री, तर दोघांमधून तुला कसं काय सुचलं की नाही ॲक्विजिशन करून तू थोडंसं रिस्क थोडं सेफर साईड असतील किंवा काही एक्झिस्टिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया? व्हेन यू थॉट दॅट काहीतरी वेगळं करूया? नाही म्हणजे कसं वेगळ्या करायच्या तशा बरेच अव्हेन्यूज होते त्याच्यामध्ये. म्हणजे आता त्यावेळेला काय संधी उपलब्ध त्याच्यावर पण ते अवलंबून आहे. आणि मी अच्छा. म्हटलं तसं तेव्हा 16 साल म्हणजे इलेक्शनच्या आधीची वेळ होती. समर ऑफ 16 की तेव्हा अशा बऱ्याच इंडस्ट्रीज होत्या की त्यांना पुढे काय होणार माहित नाही किंवा पॉलिटिकली काय होईल माहित नाही. अशी होती, एस्पेशली लाईक एरोस्पेस इंडस्ट्री वॉज व्हेरी लो. हं. अशामुळे किंवा ऑटोमोटिव्ह पण खूप प्रॉब्लेम झालेले होते. सो बरोबर. अशा तेव्हा ऑपॉर्च्युनिटी जास्त होत्या की कंपन्या बंद होत आहेत किंवा आता पुढे काय माहित नाही. तर हं. तेव्हा असे माझ्या फील्डमध्ये अशा काही मला ही पर्टिक्युलर कंपनी दिसली. त्याच्या आधी पण मी 2 कंपन्या ऍक्च्युअली चालू केल्या. दुसऱ्या एका कन्सल्टन्सी ग्रुप बरोबर होतो. काही हां. काम करत होतो आणि मी त्याचे ब्रँड न्यू म्हणजे फ्रेश स्टार्ट प्लॅन चालू केले 2. आणि त्याच्यामध्ये माझ्या बऱ्याच अशा ओळखी वगैरे झाल्या आणि सो आय वॉज प्रिपेअर्ड की ही जेव्हा अपॉर्च्युनिटी आली की तेव्हा की जम्प ऑन आणि म्हणजे नेटवर्क ऑलरेडी होतं. तर ते महत्वाचं. म्हणजे तुमचं नेटवर्क असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं आता आपण उद्याला बरोबर, कंपनी अॅक्वायर करूया म्हणून असं होत नाही. तर ते बरोबर. नेटवर्क मी मगाशी म्हटलं असं माझ्याबरोबर लॉयर होता, माझ्याबरोबर अकाउंटंट होते, माझ्याबरोबर बँकर्स होते. सो या सगळ्यांशी कम्युनिकेट करून पुढे कसं जाता येईल. तर हे बरोबर. माझा नेटवर्क तेच प्रश्न होता. मला तेच हां. प्रश्न होता, की या आधी तुझं काही फेल्युअर होतं का? तर म्हणजे 2 आधी तू ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे अँड यू वेअर दॅट ॲज अ बॅच ऑफ ऑनर अँड देन यू गॉट धिस अपॉर्च्युनिटी टू एक्वायर समथिंग असं? नाही, इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की म्हणजे प्रत्येक फेल्युअर या सक्सेसचा स्टेपिंग स्टोन असतो. हं. म्हणजे बरोबर. इंजिनिअरिंगमध्ये असं कितीतरी गोष्टी असतात की ट्रायल केलं नाही चाललं किंवा बरोबर. लुक फॉर समथिंग न्यू. हे असं त्यातून कायमच शिकायला असतं. मिळतं बेसिकली. म्हणजे अशा खूप बरोबर. गोष्टी झाल्या की उलट. मी म्हटलं हे असं का केलं? 3 बरोबर. महिन्यापूर्वी काहीतरी वेगळं करायला हवं. असं बऱ्याचदा बरोबर. वाटतं. पण कसं असतं की म्हणजे फेल्युअर झाल्यानंतर तुम्ही तर रडत बसलात तर काहीच होणार नाही. बरोबर. फेल फास्ट, लर्न तिथनं पुढे फास्ट. काय करायचं? म्हणजे हा पुढचा विचार झालेला पाहिजे. मी यांना सगळ्यांना सांगतो ना की लाँग रेंज विचार केला पाहिजे. ओके, आत्ता फेल होईल, पुढे फेल होईल, कधीतरी सक्सेसफुल होईल ना किंवा तुमच्याकडे बरोबर. 4 जर ऑप्शन्स असतील, एक पहिला फेल झाला, दुसरा फेल झाला. त्याच्यातनं शिकून तुम्ही तिसरा, चौथा जर डिझाइन केला, तर सक्सेसचे चान्सेस खूप वाढतात. अगेन गॅरंटी कसलीच नसते बिझनेसमध्ये. म्हणजे बरोबर. तर एन्व्हायर्नमेंट कधी बरोबर बदलू तुम्ही शकते काय सांगू नाही शकत. तर बरोबर व्हॉट यू वुड लाइक टू सजेस्ट लाइक तुम्ही काय सजेस्ट करू शकाल एखाद्या न्यू एंटरप्रेन्योरला दोज हू आर मूव्हिंग फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू लाइक इन युअर लँग्वेज हां. इंडिव्हिज्युअल टू एंटरप्रेन्योर और इंडिव्हिज्युअल पहि टू एम्प्लॉयर? प पहिल्यांदा काय पाहिजे माहिती का? तुमचं विचार करण्याची पद्धत जी ती ओपन पाहिजे. यू हॅव टू बी ओपन माइंडसेट. माइंड. माइंडसेट तुमचा ओपन पाहिजे. आणि मी यांना कायम सांगत असतो, की तुमचं तुमचे सेन्सेस आहेत ते पूर्ण वापरले पाहिजे. मी यांना बऱ्याचदा सांगतो, की तुम्हाला 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत आणि 1 तोंड दिलंय. तुम्ही 5 गोष्टी ॲट अ टाईम करू शकता. 2 डोळ्याने 2 गोष्टी बघू शकता, 2 कानाने 2 ऐकू शकता आणि तोंडाने 1 बोलू शकता. तर ती तुमची बरोबर. तयारी पाहिजे. नाकाने दुर्दैवाने काही करता येत नाही त्याच्यामुळे. नाही तेव्हा असं स्मेल घेता येते. पण म्हणजे एवढे जर शार्प असाल ना, तर तुम्हाला नक्की काहीतरी अपॉर्च्युनिटी सापडतात. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे, की किती वेळा असं झालंय, की ओके समोर बघतोय पण कानाने ऐकलंय काहीतरी वेगळंच ऐकतोय आणि त्यातनं काहीतरी नवीन आयडिया आली. बरोबर. अ, तर मी म्हटलं असं ते ओव्हरनाईट नाहीये. ते डेव्हलप बरोबर. करायला वेळ लागतो, की म्हणजे ते सेन्सेस किंवा पण कसं आहे, की बऱ्याच गोष्टी आहेत. तुमचं नेटवर्क पाहिजे, तुमच्याकडे आयडियाज पाहिजे. तुम्ही बरोबर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. तर त्यातनं मी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येत राहते. म्हणजे ॲट सम पॉइंट ऑटोमॅटिक होतं ते. म्हणजे आता तू कसं केलंस असं मी सांगणं खूप अवघड आहे मला. कारण आय जस्ट डू बरोबर. इट. बरोबर.
बरोबर बरोबर. कारण की प्रभू ग्रोथ, प्रॉफिटेबिलिटी आणि स्केलेबिलिटी या तिन्हीपैकी कुठल्या गोष्टी आल्या तर आपण त्या पर्टिक्युलर आयडियाला इम्प्लिमेंटेशन वरती घेऊन जाऊ शकतो किंवा त्या नो मोनिशजी, सॉरी हे टू काही पण डिस्टर्ब यू. आपण हा प्रश्न तुम्ही ऑफलाईन घेता का? कारण अजून चालेल 3 जण चालेल चालेल वाट बघतायत प्रश्नांची. आणि मग आणि नाही असेल तर आपण पुन्हा या चालेल प्रश्नाकडे येऊया. हां. चालेल सॉरी चालेल अबाउट चालेल दॅट. चालेल थँक यू. चालेल. सुचेता. आणि मिथिला आणि पराग ऐकू येते का? हो येतोय. आता सगळं काही ऐकलं आम्ही, थोडंसं पूर्वी ऐकलेलं होतं आणि माझं मराठी चांगलं आहे असा मला अभिमान आहे, पण मला तुमचं कुठल्या शब्दात कौतुक करावं हे कळत नाहीये. माझ्या डिक्शनरीत शब्द नाहीयेत आता. पण माझा प्रश्न जो आहे तो मिथिलासाठी आहे की मिथिला, तुझ्या कामाचं जे तू वर्णन केलंस, जसे लोक कधी कधीच मॅरेथॉन धावतात, तू रोजच मॅरेथॉन धावतेस. तर त्या कामात तुला म्हणजे मदत किंवा तुझ्या हाताखाली किती किंवा कोण लोक असतात आणि त्यांच्याशी तुझी कशी रिॲक्शन असते हे थोडस सांग. आणि दुसरा प्रश्न पण मी आताच सांगते की तो तुमच्या हॉबीज बद्दल आणि ट्रॅव्हल बद्दल आहे. मला वाटतं तुमचं दोघांचं अरेंज मॅरेज आहे, इफ आय नो इट करेक्टली. त्यामुळे ही जगभर हिंडण्याची आणि कुठल्या तरी भन्नाट ठिकाणी जाऊन भन्नाट गोष्टी करण्याची ऍक्च्युअल कल्पना किंवा आवड कोणाची दोघांपैकी, आणि ती दुसऱ्याने उचलून धरली अर्थातच, आणि तुमच्या मुलांनी पण ती फॉलो केली. तर तो दुसरा प्रश्न आहे, पण पहिल्यांदा तुझ्या कामाबद्दलचा प्रश्न आहे. तेच ना, जसं मी मगाशी नमूद केलं की कॉलेजेस मधनं वगैरे काही स्टुडंट्स असतात आणि मी जशी अनेस्थेशियाटिक आहे तशी आमची एक 10-15 जणांची टीम आहे. तर आता मी तुला असं म्हटलं की कधी-कधी असं होतं की इमर्जन्सी केस असते किंवा क्रिटिकल केस असते आणि अशा वेळेस मी समजा जास्त वेळ एका रूम मध्येच अडकलेली असेल, तर माझे कलीग्स, कोवर्कर्स किंवा आमचा बॉस सुद्धा कधी-कधी टेक ओव्हर करू शकतो, की माझ्या दुसऱ्या रूममध्ये काही असिस्टन्स हवा असेल, तर तो तिथे मदतीला जाऊ शकतो. राईट. पण शक्यतो तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करायला हवा. पण प्रत्येक वेळेलाच ते शक्य होत असं नाही, की आता मी तुला म्हटलं, की कार्डियाक केसेस असतात तेव्हा जास्त करून तुम्हाला अनेस्थेसिओलॉजिस्ट बरोबर काम करावं लागतं. अशा राईट. वेळेस मग माझा बॉस किंवा कोणीतरी असेल ते माझा वर्क फोन असतो तो स्वतः घेतं आणि मग ते बाकीच्यांना जे काय मदत हवी असेल ते करतं. एकदा तर माझी अशी परिस्थिती आली की माझा फोन कॉन्स्टंटली वाजत होता. तर माझा फोन अनेस्थेसिओलॉजिस्टनीच घेतला आणि तो म्हटला, "मिथिला, तू आता एकही फोनला उत्तर देणार नाहीयेस. मी बघतो सगळं काय ते. तू आता ह्या केसकडे लक्ष दे." म्हणून तो सगळा माझा फोनवर सगळे उत्तरं देत बसला होता. आणि बापरे! मी ते केस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे असे सगळेजण टीमवर्क असते आणि सगळेजण मदत करतात, जर वेळ आली तर. गुड. दॅट मेक्स मी फील बेटर. माय हार्ट वॉज गोइंग आउट टू यू की काय करते. पण म्हणजे आहे कोणीतरी आहे. हो, हो. मॅरेथॉन धावताना कोणीतरी पाणी देणार आहे. आणि म्हणजे आता तू म्हटलंस तसं अरेंज मॅरेज आहे. त्याच्यामुळे कांदेपोह्याचा जेव्हा कार्यक्रम झाला, तेव्हा परागनी साधारण अंदाज घेतला होता, की हिला हायकिंगची आवड आहे का? तर मला पहिल्यापासून होती. पण समहाऊ काय तेव्हा नाही जमलं लग्नाच्या आधी, की कुठेही प्रवास करायला जाणं म्हणा किंवा हायकिंग करणं म्हणा. पण सुदैवाने माझं परागशी लग्न झाल्यामुळे मला लग्नानंतर ती पुरेपूर संधी मिळाली आणि आम्ही सगळ्यांनी त्याचं सोनं केलं असं म्हणू शकते आता मी, की वाव. त्याच्याबद्दल रिग्रेट्स कधीच नाहीये. उलट मलाच जास्त एन्थू असतो असं मी म्हणू शकते. म्हणजे आम्ही पहिल्यांदा कॅम्पिंगला गेलो तिथला किस्सा सांगतो. आम्ही शेनांडोमध्ये गेलो आणि बॅक कंट्री कॅम्पिंग म्हणजे करायला लागलं, कारण तिथं बुकिंग करायचं हेच माहिती. आणि बॅक कंट्रीचे तो म्हणलं की ओके, कॅम्पसाईट सगळे बुक आहेत, तुम्ही बॅक कंट्री करू शकता. म्हणलं ठीक आहे, बॅक कंट्री करू. मग पास काढलं आणि आम्ही गेलो. म्हणलं इथे टेंट लावूया. बापरे. आणि वळून पाहिलं तर मागे 500 पाऊंडी बेर होतं. बापरे. ओके. आणि मीला म्हणलं की तू मागे पळू नको, समोर बघ आणि फक्त आहे तशीच उलटी मागे जा आणि ओरडू बिडू काय नको. म्हणलं समोर बेर आहे. आणि ती मागे गेली, तिच्या मागे मी गेलो. तिला वाटलं की आम्ही पार्किंग लॉट मध्ये परत चाललोय आणि मी एक जागा शोधली. म्हणलं आता इथे टेंट लावू. ती म्हणली इथे ते बेर होतं. म्हणलं ते तिकडे होतं, इथं नाहीये ना. आणि आम्ही तिथं टेंट लावला, तिथं राहिलो. रात्रभर ही जागी, मी झोपलेला शांतपणे. पण ती तेव्हा पास झाली. म्हणजे त्याच्यातनं ती पळून गेली नाही. आणि नंतर मग काय म्हणजे असे एन्काउंटर्स खूप आले. म्हणजे ही तुझी परीक्षा झाली. आणि परीक्षा होती ती. हो, पोह्यामध्ये हे लिटरली. नक्कीच सांगितलं नव्हतं ना बेर येण्याबद्दल. हो. तेच.
सॉलिड. पण म्हणजे ग्रेट, ग्रेट. प्रत्येक गोष्टीला तयारी करून जावं लागतं. म्हणजे जेव्हा मोठे या. किंवा अवघड जेव्हा ट्रेक असतात, तेव्हा उद्याला उठलंय आणि चला चालूया असं म्हणजे ट्रेकला जाऊया असं नाहीये. त्याची आधी बरीच प्रॅक्टिस करावी लागते. तुमच्या पाठीवर सगळं वजन-बिजन घेऊन तुम्हाला आधी छोटे-छोटे हाइक्स करावे लागतात. तर हा स्वतः ट्रेनर आधी असल्या कारणाने, इन्स्ट्रक्टर असल्या कारणाने त्याचा सगळा तो फॉर्मॅट तयार होता. आम्ही फक्त ते फॉलो केलं. पण त्याच्यात आम्हाला मजा येत होती किंवा आम्हाला सगळ्यांना हं. तिघांनाही आम्हाला ती आवड निर्माण झाली किंवा होती. तर राइट. चौघं जण अगदी मजेने एन्जॉय करतो, सगळं आवडतं. आता बऱ्याचदा मुलं शोधतात, आपण इकडे जाऊया का, आपण तिकडे जाऊया का, त्यांच्या आयडिया अशा असतात. आणि मी त्यांना सांगतो की ओके शोधून काढा काय आहे. आणि मग दूरनं लक्ष ठेवतो फक्त की काही रॅन्डम काही करत नाहीत ना. आणि ते म्हणजे असं असतं काय म्हणजे 10 मैलाच्या पेक्षा कमी ते हायकच शोधत नाही. अरे म्हणलं 5-6 शोध ना जरा 10 ब्या कुठे आहेत? नाही म्हणे जाऊया 10 मैल जाऊया आपण असं. Cycles मग मी have turned, Parag. Cycles have turned now. Right, right, Correct. right. Thank you very much. पराग आणि मिथिला, चिल्ड्रन लर्न व्हॉट दे लिव्ह ह्याचं तुमचं घर म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे. अगदी. एक्झॅक्टली दे आर डुइंग एक्झॅक्टली दॅट. थँक्यू व्हेरी मच. अजून बरेच प्रश्न आहेत पण इतरांनाही प्रश्न असणार आहेत. तर जस्ट श्वेता यू कॅन मूव्ह ऑन टू समवन एल्स. Okay, thanks. Rahul? अरुण काका हातवर आहे. मी Okay, Arun Kaka, please go ahead. ओके. राहुल आणि मिथिल हे दोघेही आमच्यासारखेच पुणेकर आहेत. एवढंच नाही तर आम्ही सगळेच, मी शोभा सुद्धा, आम्ही सगळे सदाशिव पेठेतले आहोत. आणि नवीन मराठी शाळा आणि Right. अहिल्यादेवी शाळा. Right. आणि फक्त काय झालं की त्यांची ओळख, ते पिट्सबर्गला आल्यानंतर आमची ओळख झाली. आम्हाला लक्षात आलं नंतर की जिथे मी वाढलो, माझं आजोळ होतं, तिथून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती यांची घरं होती. आणि शिवाय माझा एक वर्गमित्र आनंद पटवर्धन, तो या दोघांचा डॉक्टर होता पुण्यामध्ये. पण हे सगळं मी का सांगितलं की सर्वसाधारणपणे सदाशिव पेठ ही मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबामध्ये वाढून तुम्हाला इतक्या अनेक गोष्टी करायची जी हौस होती किंवा इच्छा होती वगैरे, त्याला घरच्यांकडून किती प्रोत्साहन मिळालं, किती विरोध झाला. माझ्या बाबतीमध्ये फक्त प्रोत्साहनच मिळालं. म्हणजे विरोध कधीच झाला नाही. म्हणजे मला आठवतंय की म्हणजे 8वी-9वी पर्यंत मी कधी ट्रेकला पण गेलेलो नव्हतो. त्यानंतर एकदा जायला लागलो ते थांबलो नाही. आणि प्रत्येक वेळेला आई विचारायची वीकेंडला की कुठे जाणार आहे आणि काय हवंय? मी सांगायचो की ओके 1 लंच, 2 काय 1 डिनर हवंय, तेवढं पॅक करून दे. आणि मी जायचो शनिवार, रविवार जाऊन परत यायचो. नंतर सोमवारी हायकिंगचे शूज काढून ठेवलेले असायचे आणि मग वाह! नंतर ओरडा खायला लागायचा की ते साफ कर, हे कर, घाण कर वगैरे. पुढच्या 1-2 आठवड्यांनी पुन्हा सेम स्टोरी. पण असं कधीच म्हटलं नाही की आता जाऊ नको वगैरे. उलट कुठे-कुठे जायचं ते जा, कुठे हिंडायचं ते हिंड. असं म्हणजे खूप विचित्र ठिकाणी मी सह्याद्रीमध्ये खूप हिंडलो. सह्याद्रीमध्ये खूप हिंडलो. कधीच कोणी ना म्हणलं नाही. आणि त्यामुळे घरनं असं कधीच प्रॉब्लेम नाही आला. किंवा आता माझ्या बाबतीत चित्रकला की युज्युअली कमर्शियल आर्ट म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं किंवा ग्राफिक डिझाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे 22 वर्षापूर्वी तरी बऱ्याच जणांना माहिती नव्हत्या. आणि आपल्याकडे कसं तुम्ही म्हणता सदाशिव पेठ म्हणजे आयदर सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स ऑर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असे साचेबद्ध ठरलेले असतात करिअर. त्याच्यातच तुम्ही शिक्षण घ्यायचं आणि पुढे. तर हा जो वेगळा पाथ म्हणजे माझा हट्ट होता किंवा मला आवड होती. तर त्याला नक्कीच माझ्या आई-बाबांनी सपोर्ट केला. कधी काही कुरकूर गेली नाही. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे माझ्या चित्रकलेचं, माझ्या सगळ्या प्रोग्रेसचं त्यांनी कौतुकच केलं. तर घरनं व्यवस्थित सगळ्या बाबतीत सपोर्ट होता. करेक्ट. ग्रेट. फार थँक बरं यू. वाटलं ऐकून. अजून कोणाला प्रश्न आहेत का? ओके, राहुल. पहिलं म्हणजे श्वेता, तुझं अभिनंदन. तू खूप छान प्रकारे सगळे प्रश्न कव्हर केलेस आणि खूपच इंटरेस्टिंग माहिती या दोघांकडनं काढून घेतलीस. ते तर तुझं खूपच अभिनंदन. कधीपासून म्हणत होता ते. आणि दुसरं म्हणजे जोडी तुझी माझी हा एपिसोड असल्यामुळे मी या दोघांमध्ये मिथिलाताईचं जास्ती कौतुक करेन. अवनीच माझ्या तोंडात आलं, तिचं नाव दिसतंय मला समोर. की दोघांमध्ये मिथिलाताई खूप
म्हणजे पराग साहेबांबरोबर राहणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. अरे काय? त्यांना मंगळ आहे किंवा सूर्याचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं पदरात नाही निखारा नाही घेऊन अजिबात पदरात नाही. पदरात निखारा घेऊन चालण्यासारखं काम आहे ते. अरे पण काय आहे तुझी अदलाजी राहुल? पत्रात निकाल. पण त्या खूप समर्थपणे सांभाळतात. मी त्यांच्याकडे 24 तास राहिलो आणि बघितलंय. जेव्हा आपण नाटकाचे सेट करायचो, आम्ही सकाळी 5ला 6ला यायचो आणि दुसरं त्यांचं मराठी प्रेम त्यांनी या सगळ्या व्यवहारामध्ये जपून ठेवलंय. या. हे फार म्हणजे फार अभिनंदनीय आहे. की एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये एवढे वेगवेगळे करिअरचे पाथ निवडून सुद्धा मुलांना अट्टहासाने मराठी यायलाच पाहिजे. आणि ह्याचं चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर मला बरं. प्रश्न असा नाहीये, पण असं जस्ट विचारायचं होतं दोघांना, की तुम्ही दोघं असं स्वतः असं काय म्हणतात ना, डेटिंग असतं, दोघं फक्त जाता का कुठे फिरायला, का चौघच करायचं असं काही आहे? ऍक्च्युली माहितीये का, आम्ही असं ट्राय केलं, बोर होतं. नाही म्हणजे रियालिटी आहे. म्हणजे आम्हाला मुलं पण म्हणली, पण असं बोर होतं. म्हणजे आम्हाला चौघं असल्याशिवाय आम्हाला असं मजा नाहीये. नाही, चांगलं आहे. तुम्ही ते मगाशी म्हटलात ना वाक्य, की आपल्याला इथे सपोर्ट सिस्टीम नसते आणि म्हणून तुम्ही ठरवलं जाणीवपूर्वक मुलांकडे लक्ष द्यायचं, असं तुम्ही ठरवलं, ते फार आवडलं मला. कारण की इथे त्याची खरंच गरज असते. गरज आहे. कारण पैसे तर येतातच तुम्हाला, हो. कमी जास्ती असतात. पण हे दिवस परत येत नाहीत मुलांबरोबर खरं आहे. घालवलेले. आणि दोन्हीचा बॅलन्स ठेवावा लागतो, की त्यांना हो. ह्या देशातलं कल्चर, या हो. देशातल्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. पण हो. आपले रूट्स त्यांनी लक्षात ठेवणे, आपल्या गोष्टी सगळ्या संस्कृती, सणवार ह्या पण गोष्टी हो. लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तर खरं आहे. हा दोन्हीचा बॅलन्स आपल्याला म्हणजे हॅलोवीन पण साजरा करायचा असतो आणि दिवाळी पण हो. साजरी करायची असते. बरोबर. अशी ती सर्कस असते, पण ती जमवावी लागते. नाही, नाही. तुम्ही ते खूपच छान जमवलंत. मी जसं श्वेता म्हणली, की त्या मुलांना भेटलं, की ते अस्खलित मराठी बोलतात दोघेजण आणि तेच मी माझ्या मुलांना पण सांगत असतो आणि तेही तसंच त्याच पावलांवरती पुढे ठेवून त्यांना असे आदर्श आहेत, की समोर दादा बोलतोय मग ते बोलतात. आपण सांगितलं की ते ऐकत नाही जनरली. बरोबर. त्यांच्या वयाची मुलांनी सांगितलं की ऐकतात. आणि तुम्ही सेटचं तुमचं सांगितलं नाही माहिरी, तुम्ही लाकड काम खूप छान अरे करता. नाही राहुल, आमचे बरेच मुद्दे राहिले बरेच आहेत. राहिलेच आहेत. हो ना? हो ना. मिस हां. कमी असा एक मिसलेनियस असा एक आपलं टॉपिक ठेवला होता मंडळ मगाशी. मंडळाशी रिलेटेड काम म्हणून मी आपलं टाकलं, की सेट खूप चांगले हां, ते मगाशी मोनीशजी म्हणाले हां. तसं दोघांचं अजून 1-1 तासाचं सेशन सेशन त्याच्यामध्ये होईल. होऊ शकतं. त्याच्यामध्ये ते ते जाईल. करेक्ट. तसं आहे हो. ते. पण आमचे सो जस्ट लोकांना माहिती वेळेअभावी व्हावी म्हणून काही हो. वेळेअभावी आपल्याला पण माझ्या मते पराग आपण त्याचे लिंक्स कारण तू जर काही Facebookवर पण तुझ्या प्रवास वर्णनं तू टाकलेली आहेस. ती हो. खूप छान लिहिलेली आहेत. ती आपण शेअर करू शकतो सगळ्यांबरोबर कारण त्याच्यात डिटेल्ड माहिती आहे सगळी आणि बरोबर. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पराग आणि मिथिलाच्या नाही परागच्याच Facebookवर जाऊन बघा. त्याच्यावर ॲट लीस्ट तुम्हाला काही माहिती तरी मिळेल आणि त्यांचं वूड वर्किंग आणि त्यांचं ते मॉडेल मेकिंग हा जो प्रकार आहे यासाठी तुम्ही प्लीज त्यांना गाठा. आता ते तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा भेटतील मंडळात, तेव्हा तुम्ही त्यांना सोडू नका. त्यांना गाठा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या ती. तर आय थिंक सॉरी सुचिताचा आय थिंक हात वर आहे. सॉरी. ऐकू येते का? या येस. मला हो, हो. त्यांच्या मुलांबद्दल सांगायचं होतं, की मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी गणपतीच्या फंक्शनमध्ये अर्णवने मला वाटतं तो 4च वर्षाचा होता आणि त्यांनी अथर्व शीर्ष म्हटलं होतं सगळ्यांच्या समोर येऊन आणि तेव्हा मला मिथिला आणि पराग अजिबात माहित नव्हते. तेव्हा मला त्या छोट्या अर्णवचे आई वडील कोण एवढंच माहिती होतं. म्हणजे द पेरेंट्स आर ग्रेट पण मुलांच्या थ्रू सुद्धा आई वडील माहिती होतात आणि म्हटलं की एवढा लहान मुलगा ह्यांचे आई वडील कोण आहेत बघू तरी म्हणून. फारच सुंदर म्हणजे कौतुक वाटलं होतं आणि खरंच खूप छोटा होता तो जेव्हा त्यांनी समोर येऊन सगळ्या एवढ्या लोकांच्या समोर येऊन ते पूर्ण तोंडपाठ म्हणणं 4थ्या वर्षी 4 वर्षाचा होता प्रॉबेबली ना तो. थँक्स फॉर So just शेअरिंग wanted- दॅट. थँक यू. Yeah. थँक यू. आय थिंक 9:36 झालेले आहेत. उद्या स्कूल नाईट आहे, वर्किंग डे आहे. मिथिला बाई तू सकाळी 5 पासून तुझा दिवस सुरू झालाय आणि पराग तू तिला सपोर्ट करत असल्यामुळे तुझाही सुरू झालाय काइंड ऑफ. पण तरीही आज तुम्ही बुधवारी आलात. मिथिला तू धावत पळत आलीस, बसलीस आणि हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. कीप मेंटॉरिंग अस, कीप गाईडिंग अस आणि मी जसं सगळ्यांना सांगते म्हणजे माझं काही कधी तुम्हाला चुकलेलं वाटलं तर मला तर तुम्ही ओरडूच शकता हक्कानी थांबून आणि ओरडाच. पण आम्हाला कधीही तुम्हाला कोणाला सजेशन्स द्यावीशी वाटली तर जरूर हक्काने द्या. तेवढा तुमचा हक्क आहे.
थँक यू फॉर श्वेता, टॉकिंग टू अस एक टुडे. फक्त ऍड करेन मी की आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी खाली ट्रेनचं एक बनवलेला सेटअप करेक्ट, मुलांसाठी मॉडेलिंग. आणि तेच मुलांना मॉडेलिंग. की या काय या लेवलला तुम्ही मुलांना सपोर्ट करता आणि काय काय नवीन अव्हेन्यूज दाखवता, कमेंडेबल आहे. See, या तू मेन्शन केलंस प्राध्या म्हणून सांगतो, पण ती पण ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. या ओके, ती पण चौघांनी मिळून बनवलेली प्रतिकृती आहे. आणि असं नाही की मला म्हणजे त्यांना दाखवलं असं बनवायचं का, मग हा मला बनवायचंय, हा ही म्हणली का. ऍक्च्युली पुण्याचं जे जोशी रेल्वे म्युझियम आहे, तुमच्या पुण्याचे लोक आहेत त्यांना कदाचित माहित असेल, कोथरूडमध्ये आहे. तर ते जोशी रेल्वे म्युझियम पूर्ण मिथिलाने रंगवलेलं आहे. आणि ओके. तो तिचा पहिला जॉब होता. सो तिला त्यातली माहिती होती. मला ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग साईडची माहिती होती. आणि मुलांना बरोबर घेऊन असं सगळ्यांनी मिळून ते केलेलं प्रोजेक्ट आहे, म्हणून ते आम्हाला जास्त आवडतं की करेक्ट चौघांनी त्याला हात लागले. करेक्ट. नाही पण थँक्यू व्हेरी मच. ॲज आय सेड, आणि निरोप घेण्याआधी मी तुम्हाला तेच सांगेन पुन्हा एकदा, की सगळ्यांनी प्लीज एकदा त्यांना भेटा, त्यांच्या फोनवरती ॲटलीस्ट पहा, त्यांचं ट्रेन मॉडेल्स, त्यांचं वूड वर्क, आणि त्यांचं वूड वर्क कुठल्या लेव्हलचं आहे. म्हणजे दुकानांमध्येही मिळत नाहीत. कस्टम आपण करून घेतलं तर ते जसं दिसेल तसं त्या लेव्हलचं त्यांचं वूडवर्क असतं, आणि सगळीच आर्ट रादर त्यांच्या घरातली तर, आणि ती त्यांनी केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला असं फक्त अचंबित व्हायला होतं. स्पेशली माझ्यासारखे लोक ज्यांच्या हातामध्ये फार कमी कला असते, अशी लोकांना तर म्हणजे फक्त बापरे दिग्मूढ व्हायला होतं. पण थँक्यू फॉर शेअरिंग युअर नॉलेज, थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस, आणि कीप टेलिंग आणि हे Sure. दिस इज युअर प्लॅटफॉर्म, दिस इज युअर होम बेस. तर हक्काने येऊन आम्हाला तुमचे अनुभव सांगत जा, आम्हाला ऐकत राहायला जरूर आवडेल. बाकी सगळे जे जे सामील झाले, काही जणांना ड्रॉप व्हायला लागलं कारण वेनसडे नाईट आहे, त्या सगळ्यांचेही मनापासून आभार, आणि लवकरच भेटूया पुढच्या आपण यांना पाहिलं का या सदरामध्ये. धन्यवाद. 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 नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. थँक्स नमस्कार. पराग. थँक्स मिथिला. थँक्यू. थँक्यू. Thanks. 6, 7, 8. 1, 2. Good job.